ही भाषा आपण वापरू शकतो. पण ती जळगावची होती, ती आपल्या खानदेशी जळगावची प्रॉपर लेवा कणबोली ती भाषा होती. मी नुसता जाऊन बसेन, हसेन, आरडाओरडा करेन, अंपायरिंग करेन, चालेल, बट स्टील तुम्हाला वेळ नाही. तुमच्या दृष्टीने मी नालायक होतो, वाया गेलेली केस होती. सर म्हणले डबिंगला एक काम कर, काली ठीक आहे, दिली आपली एकदम टिपिकल. एवढी वाईट नको. काहीतरी हलका कर, हलका कर. पण जसं आपल्याला यश मिळतं ते म्हणतात ना, यशाचे बाप भरपूर असतात. अपयशाला कोणीच नसतं, यशाला 100 बाप असतात. मी एकही ठेवला नाही, सगळे बाप कापून टाकले. म्हणजे जेव्हा तुम्हाला ब्रेक मिळाला का किंवा जळगावच्या ऍक्सेंटचा कुठेही काही प्रॉब्लेम आला, हे बघ, तू तुझ्या भाषेत कर. तो कोल्हापूर लिहिलंच आहे, ते मरू दे. तो तुझ्या भाषेत. त्याकडे नव्हते काय, हे होते ना खानदेशी लोक, ते नव्हते. खानदेश नव्हता का महाराष्ट्रात? होता ना. मग ती लोक असतील ना. तू घे, मी बसलोय. अजून काय पाहिजे? अजून कोणता न्यूनगंड असायला पाहिजे या पोरांमध्ये? सो त्यावेळी इतका विचार करायला कोणाला वेळ होता की बिलो द बेल्ट आहे? 3 in 1 म्हणजे काय? 3 in 1 माहित नाही, एकदम नवीन गिराईक दिसतंय. अहो 3 in 1 म्हणजे जाळायला, तळायला आणि चोळायला एकच तेल लागतं. तुम्हाला चोळायला पाहिजे काय? हो, डबल मिनिंग. आता प्रत्येकाला असं वाटतं की मी मला वाटतं साधारण हे ना, हे 2 वर्ष आहे. शिवाय नमस्कार मंडळी, मी विशाल आणि माझा सहकारी अभिषेक स्वागत करतो तुमचं वटवट या युट्यूब चॅनलमध्ये. आजची वटवट खास आहे कारण आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते आणि प्राध्यापक हेमंत पाटील सर. अभिनय, विनोद, शिक्षण आणि रंगभूमी या सगळ्यांबद्दल आज त्यांच्यासोबत करणार आहोत आपण एकदम अनफिल्टर्ड वटवट. आणि अशाच भन्नाट वटवटींसाठी वटवट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करा. या एपिसोडचे स्पॉन्सर आहेत बंगाडे गोल्ड. वटवटच्या या प्रवासात त्यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तर चला सुरुवात करूया वटवटला. सर तुम्हाला दादा म्हटलं चालेल? काहीही म्हण बाबा, हेम्या म्हणलं तरी चालेल. नाही नाही, आपण दादा. हा दादा म्हण, काही म्हण, दादा म्हण, जरा कमी वय पण हा चालतं. तरुण पण होईल मी. मन दादा, तुमचं स्वागत आहे आमच्या वटवट चॅनलवर. नमस्कार. सगळ्यात पहिले तर कसं वाटतंय जळगाव मध्ये येऊन? जळगाव मध्ये येऊन भारीच वाटतं. घर आहे ना, घर आहे, त्याच्यामुळे घरी आल्यानंतर भारीच वाटतं. आणि मी लहानपणापासून इथंच मोठं झालोय, म्हणजे इयत्ता 4थी पासून मी इथं आहे, जळगावातच आहे. त्यामुळे जळगावात यायला मला खूप आनंद होतो. तिकडे गेलं की असं वाटतं की हा तिकडे 4 दिवस बरं वाटतं, 5व्या-6व्या दिवशी अरे यार तिकडे जायला पाहिजे असं म्हणून जे आपले एक हुरहुर म्हणतो आपण, किंवा जाऊया असं जे आहे ना. कारण तिकडे आपल्याकडे कसं आहे, अगळ बगळ आहे, सगळं स्पष्ट बोलता येतं. कारण पुढे गेला, काय गेला, आपले ठरलेले ठिकाण पसरता येतं, ठिकाणं ठरली आहेत, कुठे जायचं कुठे नाही. मग हात दिला की लगेच कधी ह्या दुकानावर थांब मित्राच्या, कधी तिकडे थांब, कधी इकडे थांब. त्यामुळे असं वाटतं की इकडे मोकळी काय सगळं. तिकडे कसं आहे की ठराविक ठिकाणं, ठराविक माणसं आणि ठराविक काम. सो आणि चांगलं बोलावं लागतं ना. खरं चांगलं बोलावं लागतं. अनफिल्टर्ड नाही येते आमच्यासारखं. तिथे असं सांभाळून वागा वगैरे, किंवा चांगलं बोला. आणि इकडे कसं आहे, आपला पहिल्यापासून स्वभाव जरा गरम डोकं आहे आपलं, त्यामुळे वागताना आपण इकडे आगळ बगळ वागू शकतो. आणि माहेर आहे म्हणायला काय हरकत नाही. असं. आता मला असा एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल दादा, की जर आज आपलं सपोज पॉडकास्ट हा इंटरव्ह्यू वगैरे जर नसता आणि एक चला आपली एक अनोळखी म्हणून आपली जर भेट झाली असती,
तर एक तुम्ही सुरुवात कशी केली असते की आता हेमंत दादा म्हणजे असं एक मोठं म्हणजे मोठं नाव झालं महाराष्ट्रभर, पडद्यावरचं नाव आहे, म्हणजे टीव्हीवर तुम्हाला लोक, ते असं कुठेतरी हे वाटतं का, दुरावा वाटतो का? नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे खरं सांगतो की मला तुम्ही टीव्हीवर पाहिलं आणि तुम्ही अचानक मला भेटले, तर टीव्हीवर पाहिल्यानंतर आधी असं काही नाही किंवा आताही असं काही बदल नाही. तुम्ही मला टीव्हीवर पाहिलंय, मग तुम्ही मला म्हणणार की अरे खातोय का, मग मी जापसूक. बरोबर. मी एक गोष्ट यांची नोटीस केली, जेव्हा आपण यांना पहिला फोन केलेला पॉडकास्टचा, सो त्यांच्याकडून तो कॉल मिस झालेला. बरोबर. ठीक आहे, म्हणजे मला नंबर काढून दिला आपल्या टीमने आणि मी फोन केलेला. यांचा नंबर म्हणजे यांनी उचलला नाही फोन फर्स्ट टाइमला, आणि नंतर यांचा कॉल बॅक आला. हा, हे खूप रेअरली बघायला मिळतं ना, असं की स्वतःहून कॉल बॅक करते एवढं मोठ्या व्यक्ती असं. असं जरी तुम्ही मला भेटले की सर असं असं काम आहे, मी म्हणेन, ना या मार्गाने जा, असं असं जा. पण मला माहित नसेल तर मी सांगेन मला माहिती नाही. आणि मी प्रत्येकाला कॉल बॅक करतो, प्रत्येकाच्या मेसेजला रिप्लाय करतो. मेसेज कशावरूनही येऊ, बरोबर. कशावरूनही येऊ, मी मेलला पण रिप्लाय करतो. माझं म्हणणं आहे की मी आता टीव्हीवर दिसतोय म्हणून मी वेगळा नाही झालो ना, मी तोच आहे, काही गरज नाही आहे. मी कॉलेजला मस्त असतो माझ्या नोकरीच्या ठिकाणी, हे तरी तुम्ही बोलवलं म्हणून चांगले कपडे घातले. आपण भेटलो तेव्हा कॅज्युअल एकदम. पाऊस आला तर मी पण रेनकोटच घालतो, मी ओला होत नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही असं जरी भेटला असतात मग तरी मी तुमच्याशी बोललो असतो, तुम्ही माझ्याशी बोलला असतात. माझा माणुसकीवर जास्त विश्वास आहे. म्हणजे ते जे एक आम्ही जनरली असं बघतो ना, तो कुठेतरी एक तो ब्रिज असं दुरावा वाटतो की एक स्टार आहे, ग्लॅमर आहे आणि एक सामान्य माणूस कुठेतरी. मी काल स्लीपर, माझी नाईट पॅन्ट आणि 4 दिवस जुना वापरलेला शर्ट घालून मी बगीचात फिरायला होतो माझ्या पोरीसोबत. आणि तिथे 2-3 जण ते मी म्हटलं माझं टार्गेट काय, माझ्या मुलीला फिरायला आणलं. आय एम नॉट सेलिब्रिटी दॅट टाइम. माय डॉटर इज ऑलवेज सेलिब्रिटी विथ माय फिलिंग्स अँड मी. सो मी तिच्यासाठी मी कुठेही जातो. मी अंडी घ्यायला पण जातो, असं काय नाही. मी बरमुडावर फिरतो रात्री 9 वाजता, मी तुम्हाला कुठेही गाडीवर दिसेल चाललो बरमुडावर फिरायला. तुम्हाला बघितलेलं कोर्ट चौकात तुम्ही आणि तुमच्या पाठीमागे तुमचे वडील होते स्कूटीवर. काय नाही, मी फिरणार. त्यामुळे असं काही नसतं सेलिब्रिटी वगैरे, मी नाही मानत ऍक्च्युअली. त्यामुळे साधारणतः आता जळगावात तुम्ही आहेत आणि इनफॅक्ट मुंबईला आहेत जेव्हा तुमचा शूट असतं. सो मुंबईतला दिवस कसा असतो तुमचा आणि जळगाव मधला दिवस कसा असतो? सुरुवात म्हणजे दिवसाची सुरुवात कशी असते जळगावची, मुंबईची कशी असते, मग पूर्ण दिवस कसा असतो तुमचा? म्हणजे मुंबईला जे टायमिंग ठरलेलं आहे, म्हणजे मी इकडून गेल्यानंतर थोडा वेळ झोपणार, उठणार, त्याच्यानंतर तयारी केली आपली, रेडी टू गो, स्टुडिओला जाणार. स्टुडिओला जे काही स्क्रिप्ट आलं वाचायचं, नसेल आलं तर थांबायचं, नाही तर माझा सर्वात आवडता कार्यक्रम झोपून राहायचं. मला झोपायला खूप आवडतं. म्हणजे मला असं छान एसी मिळालं ना, मी दुसऱ्याच सेकंदाला झोपतो. झोप इन्स्टंट लागते, झोप इन्स्टंट लागते, कारण डोक्याला सुख येते. सुख येतं. आणि त्यामुळे झोपणं किंवा स्क्रिप्ट वाचायचं, सरांनी बोलवलं वाचायला जायचं, वाचून आले, प्रॅक्टिसला वेळ असेल करायची, नाहीतर सरळ आपल्या फ्लॅटवर जाऊन झोपायचं. एवढाच रुटीन असतो तिथं मुंबईला. किंवा शूटच्या दिवशी पण सेम, सकाळी 8 वाजेपासून आम्ही तिकडे असतो, 8 ते रात्री काहीतरी हे होणार 10-11 वाजणार. मग तिकडून आम्ही निघाल्यानंतर आमच्या फ्लॅटवर. आणि जर सुट्टीच असली मुंबईमध्ये तर आपलं काम आहे वेब सिरीज बघा, पिक्चर बघा, नवीन काय आलंय ते बघा, जमल्यास पुस्तकं वाचा, जमल्यास. कारण आपण एकदा वेब सिरीज लावल्यानंतर पुस्तक वाचतो का, संपला विषय. बरं, त्याच्यामध्ये अभ्यास आहे की नवीन काय आहे, नवीन काय बनलंय, कोण काय काम करतं, कसं काम करतं, हे बघायला पाहिजे. मी आपण जेनजी म्हणतो, जेनजीला दोष कशाला देत आहे? जेनजीच्या पण काही वेब सिरीज आहेत, त्या बघायला पाहिजे. आपल्याला काम करायचं आहे त्या मुलांसोबत. बरोबर. सो उनका ट्रेंड भी भाई सोचो, देखो, बघा ते आपण कुठे आहोत कुठे नाही आहोत, जमवून घेतात. जमवून घेता आलं पाहिजे. अर्थात
माझी मुलगी लहान आहे, ती मोठी झाल्यानंतर ती जेन्झीच्या पलीकडे जाईल, त्याचं काय करायचं? त्यामुळे मला ते कळलं पाहिजे. त्यामुळे मी तो प्रकार करतो. आणि घरी असल्यावरती मग जर काय, सकाळी उठा, आता सध्या व्यायाम सुरू केलाय वजन वाढल्यामुळे. कॉलेजला मी आहे इथे नोकरीला, आणि सकाळी उठायचं, नाश्ता करायचा, ड्युटीला जायचं, ते करून घरी यायचं, जेवायचं. परत मी घरी आल्यानंतर मोस्ट ऑफ फॅमिली सोबत जास्त राहण्याचा प्रयत्न करतो. कारण पूर्वी जे मित्र होते ते पण आता कामाला, सगळे कामाला आहेत. जो तो ज्याच्या त्याच्या वेगळ्या एका याच्यावर गेलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाला या संध्याकाळी भेटू, तर असं नाही होत. आणि ती अपेक्षा करणं मुळात मला चुकीचं वाटतं. कारण प्रत्येकाला आता एक कुटुंब आहे, जबाबदारी आहे. सो मी मग माझ्या जबाबदाऱ्या, कुटुंब, संध्याकाळी छान काहीतरी काम काढायचं, मुलीला घेऊन फिरायला जायचं, बाबांना घेऊन फिरायला जायचं, काम करून यायचं वगैरे. यु नो, लाईक फॅमिली मॅन. सेम टिपिकल जळगाव. टिपिकल. काही नाही, शांतता. सर, मग आता तुम्ही एवढं तुमचं मुंबईचं रुटीन वगैरे सांगताय, तर एक पहिला प्रश्न म्हणजे याला थोडं जळगावातील युथशी जोडून पण मी तुम्हाला विचारतो, करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने आणि सेटलमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने, की जळगावातील भरपूर युवकांना किंवा जळगाव जिल्ह्यातील असं वाटतं की मी मुंबईत सेटल व्हावं, पुण्यात सेटल व्हावं. तर तुमच्याकडे तर चांगली अपॉर्च्युनिटी होती. तर 2 प्रश्न याला मला असे विचारावं आवडेल, की कधी असं विचार आलं की ऍक्टिंगलाच ऍज अ करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू आपण चूज करायचं, आणि त्याच्यासोबत तुम्हाला असं नाही वाटलं का की मी आता हे झालंय, म्हणजे मला मुंबईतच सेटल व्हायचंय, कशाला जळगावात यायचं परत? नाही नाही, असं वाटलं, पण मला माझे गुरु चांगले मिळाले. त्यांनी कधीच खोटी स्वप्न दाखवली नाही. काय होतं की अर्ध्या हळकुंडात पिवळं होणं, ही म्हण ऐकलंय तू? सध्या खूप येते. तर मला माझ्या गुरूंनी कधीच अर्ध्या हळकुंडात पिवळं केलं नाही. मला पूर्ण आंघोळच घातली. याचा अर्थ मी परिपूर्ण आहे असं नाही, तर माझ्या नाकात, तोंडात, डोळ्यात, कानात, डोक्यात सगळी हळद गेली. मी हळकुंड घेऊन फिरलो नाही गावावर. त्यामुळे त्यांनी आधी मला काय सांगितलं की भाई इसका सोचो, ब्रेड बटरचं काय तू कर. म्हणजे मला माहित नाही मी ऍक्टर कधी झालो, किंवा लोक अजूनही म्हणतात की तो ऍक्टर आहे, पण माझा विश्वास नाही अजून. माझा विश्वास नाही. आय एम नॉट ऍक्टर, आय एम ओनली स्ट्रगलर. की मी अजूनही स्ट्रगल करतोय. मला पाहिजे ते काम माझ्याकडून होत नाहीये अजून. मी असमाधानी आहे त्या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या गुरुनी ना मला कायम जमिनीवर ठेवला की तू आधी नोकरीचं बघ. म्हणजे मी सायन्स शिकलो, मी कॉमर्स शिकलो, मग ह्या क्षेत्रात आलो अपघाताने कॉमर्स करताना. मग सर म्हणले आता, कारण मी कॉमर्स झालो फेल. फेल झालो. मग सर म्हणले आता स्टार बनेगा माई. स्टार बीर कोणी होत नाही. स्टार बीर कोणी होत नाही. चल, स्टार बीर कोणी आधी शिक मेल्या. एक काम कर, आधी याची व्यवस्था कर, पोटा पाण्याची. मग मी त्यातच नाट्यशास्त्र विषयात BA केलं, कोल्हापूरला MA केलं, आणि मग मी कॉलेजला प्राध्यापक म्हणून लागलो, कॉन्ट्रीब्युटरी लागलो. पण आज माझ्या घरात दर महिन्याला काहीतरी अमाऊंट येते, म्हणजे ती आजीविका आहे ती चालते. म्हणजे घरात असं नाही की अरे बापरे उद्या किंवा आज रात्री काय खावं, काय खावं, कामच नाहीये, बसलोय रिकामा. आता 3 महिन्यापासून मी जत्रेला जात नाहीये, पण माझ्याकडे घरात एक सर्टन अमाऊंट येते. हे माझ्या सरांनी मला सांगितलं आधी ते कर. आणि मग हे करत असताना मी बाकीचे उद्योगधंदे, म्हणजे जत्रेत मी काय, मला बरेच जण विचारतात कसा गेला काय गेला. मी काही ऑडिशन दिले नाही किंवा काही नाही. मी 2008-09 ला मोठे गोस्वामी सरांबरोबर एक नाटक केलं. त्याच्यानंतर सरळ 2022 मध्ये फोन आलाय मला की तू जत्रा करशील का. म्हणजे 8-9 नंतर डायरेक्ट 22 ला फोन आलाय मोठे गोस्वामी सरांचा फोन आला. त्या दरम्यान मी एक जो शो आता बंद झाला त्या शो मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं.
3 एपिसोड केले. कोणता? होता तो. अच्छा. तो झाला बंद. सो त्याच्यामध्ये सरांनी पाहिलं की अरे ही भाषा आपण वापरू शकतो. बरं, ती जळगावची होती आपल्या खानदेशी. खानदेशी जळगावची प्रॉपर लेवा गणबोली ती भाषा होती. आणि सर म्हटलं की इसको ट्राय करते. आमच्याकडे एक पद्धत आहे, ऑडिशन ट्राय केलं जातं की याला घेऊन बघूया काय आउटपुट येतं. म्हणून मग मला ट्राय करायला बोलवलं, एक्सपेरिमेंट करून पाहिलं की बाबा ही भाषा आपण घेऊया बस. पण हे करत असताना 8-9 साली काहीतरी काम केलेलं आहे, त्याचं हे फलित आहे. लोकांना काय वाटतं की सर तिथे कसं जातात. आता मग मी सांगतो ट्रेन पकडा है ना, मुंबईला जा आणि तिथं बघा काय काम मिळतंय. अरे कसं जा, किंवा मेसेजेस येतात मला. मग आमचं XYZ खूपच जबरदस्त विनोद करतो किंवा करते, तर त्याला हास्य जत्रेत जायचं, काय करायचं. मी क्षणभर हलतो की भाई मी 2003 ला सुरू केलेलं आहे रे. 2022 मध्ये मला विचारलं गेलंय, 22 मध्ये मी तुम्हाला टीव्हीवर दिसलोय. 19 वर्ष पूर्ण. 19 वर्षाचा काळ आहे रे. तुम्ही डॉक्टरकडे जातात, तो टेथेस्कोप लावतो ना, त्याचे तो म्हणतो आण 700 रुपये. तो टेथेस्कोप लावायचे नाही पैसे घे, त्याच्यात जे ऐकू येतं आणि त्याचा जो अभ्यास आहे त्याचे तो पैसे घेतोय. मी जत्रेत जातो किंवा जत्रेतले जे काही कलाकार आहे ते काही त्या एका स्किटचे पैसे नाही घेते, त्याच्या मागे जी मेहनत आहे खरं. त्याच्यासाठी त्यांनी जे गोष्टी केलेल्या आहेत त्याचे ते पैसे घेतात. तुम्ही म्हणतात आहे एवढे कुठं पैसे लागतात, ते पैसे 10 मिनिटाचे अर्ध्या तासाचे नाही. त्यामुळे आताच्या युथने नक्कीच जावं. बट स्टील आरसा पाहिलाय का आधी? आरसा पाहिलाय? तुम्ही नवीन शर्ट घालतात कॉलेजला जाताना, तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना आवडताय रे. त्याच दिवशी तुम्हाला म्हणलं जातंय की तू छान दिसतोय आज, का? बिकॉज ऑफ न्यू शर्ट. त्यामुळे ही खरी परिस्थिती आहे की तुम्ही त्या ठिकाणी जाताय, तुम्ही काम करताय, नक्कीच जा, काम करा. बट स्टील तुमच्याकडे काय आहे? नटाला काय आवश्यक आहे? शरीर, भाषा, संवाद. याचा अर्थ असं नाही की तुम्हाला ग्रामीण शहरीमध्ये काहीतरी फरक कळला पाहिजे किंवा तुम्ही ळचा ड करू नका किंवा णचा न करू नका. तुम्ही पश्चिम महाराष्ट्र बोला, तुम्ही उत्तर महाराष्ट्र बोला, तुम्ही कोणते विदर्भ बोला, काय बोला, मुद्दा हा नाहीच आहे. शरीर, भाषा, संवाद याच्यावरती तुमचं कमांड आहे का? नाही, मग नका जाऊ. आणि कुठंतरी पॅशन आणि प्रोफेशन मध्ये बॅलन्स पाहिजे ना. तुम्ही प्रोफेशन करण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल वर्क करावं लागेल. आणि असं नाही की तुम्ही BA MA झाले म्हणजे तुम्ही प्रोफेशनल झालात. नो, इट्स अ प्रॅक्टिकल सब्जेक्ट. 45 मिनिटाचं लेक्चर करून झालं याचा अर्थ तुम्ही पास होता असं नाही. त्याला सातत्य लागतं, सराव लागतं. सर मी पाठांतर कसं करू अशी बरीचशी पोरं मला विचारतात. म्हटलं पाठांतर मुळात करायचंच नाही मित्रा, पाठांतर करायचंच नाही, तुला ते समजून घ्यायचंय. ही गल्लत माझी व्हायची म्हणून मी सांगतोय. माझी अजूनही होते की मी अरे यार हे पाठ करू की समजून घेऊ, ही गल्लत माझी पण होते हो. तुम्ही तर अजून नवीन आहात मित्रांनो. त्यामुळे तुम्ही इथून जाताय मान्य, एक प्रेरणा घेऊन जाताय, एक स्वप्न घेऊन जाताय, इनटू ब्रॅकेट गैरसमज घेऊन जाताय, इज इक्वल टू इकॉनॉमिकल कंडिशन काय आहे. अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय काय आहे, तर जा बाबांनो. माझे वडील बँकेत होते, त्यांनी अफोर्ड करू शकले म्हणून मी गेलोय तिथे. 2004 साली मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं आमच्या सरांचंच. तर ते अफोर्ड करू शकत होते म्हणून ते झालंय नाव 4-5 साली. 2004-5 वर त्यावेळचा खर्च आणि आताचा खर्च फरक आहे ना.
पण मग काही दिवसानंतर त्यांनी सांगितलं की सॉरी, अब देखो भाई, मैं दिया तुमको, 1 साल दिया मैं पूरा. एक वर्ष दिल्यानंतर तू काय केलंय ते तुझं तू ठरव. मी कामाला लागलो. हा, स्क्रीन प्रिंटिंगच्या मोठ्या कंपनीत मी कामाला लागलो. स्क्रीन प्रिंटिंगचं काम केलंय मी. माझे बोट 3-4 बोट कापले गेलेले तुम्हाला दाखवेन मी वळ. अच्छा, म्हणजे तुम्ही प्रिंटिंगचे पण मी ते पण कामं केली. मी ती इंक बनवायचो. इंक म्हणजे तुम्ही त्याला कलर म्हणतात. स्क्रीन प्रिंटिंगचा जो कलर टाकला तो त्याची इंक म्हणायचो आम्ही. ते मी केलंय. मी जवळ 22 तास काम करायचो. 22 तास. म्हणजे कल्याणला माझी रूम होती. डोंबिवली MIDC ला फॅक्टरी होती. रिक्षाने जायचं, मी 10 रुपये लागायचे त्यावेळी. आणि मी फक्त आंघोळीला घरी यायचो. तर सर, म्हणजे आता तुम्ही तुमची एवढी जर्नी सांगितली, तर 4 पासून हा संघर्ष चालू झाला. 22 मध्ये तुम्ही म्हणजे टीव्हीवर आम्हाला दिसायला लागले, लीड. एवढं वर्षांचा हे संघर्ष असतं. पण जेव्हा आपण संघर्ष करत असतो, आपल्याला एक जनरली अनुभव असतो की कुठेतरी काही लोक आपल्यापासून दुरावा वगैरे. पण जसं आपल्याला यश मिळतं, ते म्हणतात ना, यशाचे बाब भरपूर असतात. अपयश हे अपयशाला कोणी नाही राहत. कोणी नसतं. तर मग आता तुम्हाला असे काही अनुभव येतात का की कोणी तुमच्या मित्राने फोन केला की माझ्या मुलाला काही चान्स देऊन बघ, किंवा याचं कुठेतरी काही होतं का, किंवा नातेवाईक, तर असे काही अनुभव आहेत का तुमचे? येतात बरेचसे अनुभव येतात. म्हणजे काही फोन मला नाही आले, बाबांना आलेले आहेत की अरे तुमचा पोरगा आम्ही बघतो ते वगैरे वगैरे, चांगलं काम करतो, आणि मग आता आपण त्याचा सत्कार वगैरे करू. म्हटलं ओके, इथपर्यंत बात. म्हणजे ही गोष्ट ओके आहे की चला याने चांगलं काम केलं म्हणून सत्कार. आपल्याला ही अपेक्षा नाही की तुम्ही माझा रोजच सत्कार करा, बट चांगलं काम केलं, सत्कार केला. मग सत्कार केल्यानंतर अरे मग तो इकडे येईल का लग्नाला? तो तिकडे येईल का? अरे आपल्याकडे त्याला बोलवायचं होतं, मग बजेट तर नाहीये, तो करेल का? आणि तीच लोक इतर लोकांना जास्त अमाऊंट मध्ये बोलवतात. बरोबर. का? ते घरचं आहे म्हणून. जळगाव आपला आहे रे, अरे ते फुकटीन रे, फुकटीन. ही मानसिकता आहे. राहिला मित्रांचा प्रश्न, तर मी असं काम करत होतो, असं म्हणजे झापडी लावून ना. मी ह्या 20-22 वर्षामध्ये ना मी कोणाच्या लग्नाला गेलो ना, कोणाला बारशाला गेलो, अंत्ययात्रेला गेलो, पण कुठेच नाही. म्हणजे मी चहा प्यायला सुद्धा, चहा झाला निघणार, चर्चा नाही. चर्चा काय करायची तिकडे, काम करणार मी. एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो झापडी लावून काम केली. असं नाही की बा चाल रे फिरायला जाऊ, मग येता नंतर होईल. नाही, अन्न, वस्त्र, निवारा आणि नाटक, चौथी गरज जी आहे ती माझी ती होती. इतका मी भुकेला होतो. मी आजही भुकेला आहे. त्यामुळे हे काम करताना मी कुठेच जाऊ नाही शकलो. तर काही मित्र माझे दुरावले इन द सेन्स, ते पण त्यांच्या कामाला लागले असतील की चल यार ये आता नाही है, इसको छोडो, हे काय यार ये इसके में चलो. पण आता काही मित्रांचे फोन येतात किंवा मेसेज येतात, अरे ओळखला का? मग मी आपण शाळेत बरोबर होतो, आपण कॉलेजला बरोबर होतो. मग काही पोरींचे पण मेसेज येतात ज्या आमच्या बरोबर होत्या, पण त्यावेळी असं होतं ना की आम्ही बोलायचो नाही, का मी बोलायचो, मला चाललं नाही ते पहिल्यापासून. किंवा अपना एक ग्रुप रहेगा, उसमें लड़के लड़कियां वगैरे रहेंगे, सोबत आउटिंग. मला नाही चाललं ते पहिले. ट्रेंड मला नाही चाललं, स्पष्ट सांगतो. त्यांचे कधी कधी मेसेजेस येतात, आणि माझा स्वभाव असा आहे की मी स्पष्टपणे तोंडावर उत्तर देतो, येस ऑर नो, आणि सरळ स्पष्टपणे सांगून मोकळा होतो. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना याची जाणीव आहे. पण काही जे आहेत त्यांना असं वाटतं की म्हणजे
त्यांचा दोष नाही. त्यांना असं वाटतं की अरे यार आपला आहे, हा आपला आहे, हा आपला आहे म्हटल्यानंतर आपण याला हक्काने बोलवू शकतो किंवा हक्काने, मग थोडस ते गृहीत धरतात. मग मी त्यांना म्हणतो की मित्रा, मी तुझ्यासाठी येईल, लोकांसाठी नाही. बरोबर. काही ठिकाणी मी जातो, हमखास जातो. मी माझ्या नातेवाईकांच्या मध्ये पण जातो, लग्नाला जातो, बारशाला जातो किंवा वाटेवर काही काम असेल नक्कीच जातो. पण काही काही असं आहेत ना की त्यांना पूर्वी वाटायचं हा काय कॉलेजच्या बाहेर असतो, हा काय करणार आहे आयुष्यात, है ना. एक विषय असतो ना की अरे तुमचा पोरगा काय करतो, तो बीकॉमला आहे. अच्छा, तो सायन्सला आहे का, आणि तो बीकॉम मधून पास नसेल होत तर काय, एक मानसिकता आहे ना. तर शिकत नाही तो येणार तो नाटकाच्या नादीला. नाटकाच्या नादीला. एकदम सही. ते नाटकाचं त्याचं काय खरं नाही रे, ते काय नाटक मा काय खरंय का, तर काय उलपत्तू आहे रे. चांगलं शिकता. चांगलं शिकता, बाप चांगला बँकेत होता, बँकेत लागता बेटा. किंवा काही काही मला त्याला आपण म्हणतो की उन्हाळ, शुद्ध भाषेत शहरी भाषेत उन्हाळ, किंवा वाया गेला. करेक्ट, वाया गेला होतो त्याला काय अर्थ काय आहे. बरं, मी वाया गेलो तर मी त्या नाटकासाठी वाया गेलोय ना. हा, पोरीबाळींसाठी गेलो असतो मुद्दा वेगळा आहे, पैशांसाठी गेलो असतो मुद्दा वेगळा आहे. शेअर मार्केटमध्ये हरला बुवा 10 लाख, व्यसनाधीन झाला काही बात वेगळा, पण नाटकासाठी वाया गेलो ना. अशी लोक ज्यावेळी भेटतात त्यावेळी मी त्यांना फाट्यावर मारतो. मी लायकीच काढतो, नमस्कार, एवढंच असतं माझं. काय नाही, ते आपल्या स्वतः नाही जमणार. वेळ फार अमूल्य आहे माझा. रविवारी नाही, मी त्यांना नाही सांगून मी क्रिकेट खेळत असतो. मी त्या क्रिकेटवाल्या मित्रांना वेळ देईल ना. मी नुसता जाऊन बसेन, हसेन, आरडाओरडा करेन, अंपायरिंग करेन, चालेल, बट स्टील तुम्हाला वेळ नाही देणार नाही. तुमच्या दृष्टीने मी नालायक होतो, वाया गेलेली केस होती. मग आता काय येत हे त्या प्रश्नाचं उत्तर. आणि जसं म्हणतात ना, यश अपयश, अपयशाला कोणीच नसतं, यशाला 100 बाप असतात. मी एकही ठेवला नाही, मी सगळे बाप कापून टाकले. सॉरी, पण हे खरं आहे. आणि मी शांततेत झोपू शकतो ते या कारणामुळे. मला तुम्ही सांगा ना, सर रक्त पाहिजे, मी 42 वेळा रक्त दिलंय. रक्तदान मला आवडतं, मी केव्हाही करू शकतो. रक्त मागा मी देईन, पण हे लाड नाही. तुम्हाला पैसे पाहिजे, माझ्या हिशोबाने मी माझी जेवढी कॅपॅसिटी तेवढी मी मदत करेन. तुम्ही म्हणा अर्ध्या रात्री मला स्टेशनवर घ्यायला आहे, मी घेईन, पण हे लाड नाही. आणि ते पण कोणाचे, जे माझे आहेत ते. त्यामुळे हे बरंच झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडियावरून मेसेजेस येतात, सर मला काही काम मिळेल का, येतात, बिचार पोरं करतात. मी त्यांना म्हणतो की बाबा रे, जसं माझ्याकडे काम आलं तसं मी तुला कळवेन. ती पोरं इनोसंट आहे, पण जे हेतू पुरस्कार करणारी जी आपल्यातलीच लोक असतात ना, ती प्रचंड वाईट असतात. त्यांना असं वाटत असतं की ते काहीच नाही करत. त्यांना असं वाटत असतं की आपण तर साध्या मनाने विचारतोय. पण काही मी अशी पण पाहिली की त्यांचं काम निघाल्यानंतर पुढचे 2 वर्ष फोनच नसतो, किंवा काही ठिकाणी ते अशी समोरून जातात एखाद्या कार्यक्रमाला आणि ते दुर्लक्ष करत. ओके. आणि मग त्यांच्याच कार्यक्रमात, त्यांच्याच समोर ज्यावेळी आपण जिथं कुठं फिरत असतो तिथे लोक येऊन ज्यावेळी फोटो काढतात ना, त्यावेळी मी त्यांच्याकडे बघतो. धन्यवाद. मी अजिबात डोक्यावर कर्ज ठेवत नाही, तिथंच पावती काढून इन्स्टंट परतफेड. इन्स्टंट परतफेड. वेळच नाही ना तेवढा. 24 तासातले काही सेकंद कमी होऊन गेलेले नाही. कोणाला वेळ आहे एवढा. आणि शांतता येते, एवढं. बाकी काही नाही. बाकी हे आपसूक होणार, हे प्रत्येकाच्या बाबतीत होणार. पुढचा सर मला असं विचारायचं होतं तुम्हाला की आता जसं तुम्ही सांगताय की तुमचा आधीचा जो होता, म्हणजे 2022 ला तुम्हाला ब्रेक मिळाला हास्य जत्रेसाठी. मग अगोदर म्हणजे 2003 ते 2022
त्या ड्युरेशन मध्ये तुमच्या घरी तुम्हाला येणारे फोन, तुमची होणारी विचारपूस, आणि 2022ला ब्रेक मिळाल्यानंतर तुम्हाला येणारे फोन, तुम्हाला येणारी विचारपूस, याच्यामध्ये काय फरक वाटतो? म्हणजे काय झालं नेमकं त्या 2022 नंतर आणि 2022च्या अगोदर? जसं लोक म्हणायचे की वाया गेला. हा, मग ते ते कसं झालं नेमकं? ते काय चालतात? ते असं सांगताना थोडं मला हे होतंय, पण पूर्वीचे जे फोन होते ना 22च्या आधीचे, ते कामाचे होते फक्त. कामाचे इन द सेन्स की कुठे ये आपण काम, म्हणजे मी कॉलेजलाच कामाला होतो. म्हणजे 2014 साली मी प्राध्यापक म्हणून लागलो. तर कामाचेच असायचे. आणि मी तुम्हाला सांगितलं मी असं काम करायचं, त्यामुळे कॉलेज एके कॉलेज. म्हणजे कोरोना काळातही, आता ऑन कॅमेरा सांगतोय, कोरोना काळातही मी घरी नव्हतो, मी कॉलेजला होतो. सकाळीच म्हणजे पोलिसांची ड्युटी लागायच्या आत मी कॉलेजला, डिपार्टमेंटला, हा डबा घेऊनच तिकडे, कुठंच नाही जायचं. मी आणि माझा मित्र, आम्ही दोघच जण. मग तिथे आम्ही ते मुरमुरे, चिवडा, कांदा, बसायचं, पिक्चर बघ, सिरीज बघ. संध्याकाळी 5 वाजता बरोबर तिथून निघायचं आणि घरी. आणि हे सगळं कामासाठीच होतं, म्हणजे काहीतरी करायचं, वा हे करून बघू, ते करून बघू. आणि त्यावेळी कामाचेच फोन आले इन जनरल. आणि 22 नंतर महत्वाच्या कामाचे फोन आले. म्हणजे सर आपण पिक्चर शूट करतो, किंवा पिक्चर करतोय आपण, हे करतोय आपण, ते करतोय. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जसे सांगितले, स्वार्थासाठी पण फोन आले. काहींचे फोन असे आले की मी सांगतो म्हणून तू तिकडे जा. म्हणजे कसं, मी सांगून ठेवलंय ना की अरे दादा आपल्या ओळखीने ते येणार आहे ना, आपल्या घरचा आहे तो, वटवाली बात की बाय मेरा कॉलर असं एक फोनवर हेमंत दादा म्हणजे खूप झालं, हे म्या आता येतो रे, येतो, अशी पण फोन आले. त्यानंतर फोन आले काही काही, म्हणजे ऑस्ट्रेलियावरून एक सर आहे, आव्हाड, त्यांचं नाव मला आठवत नाही, पण ऑस्ट्रेलियावरून एक फोन आला होता मला. ते धुळ्याचेच आहेत. आणि त्यांनी पाहिलं कुणालचं आणि माझं स्किट पाहिलं, आणि त्यांनी तिथे तिकडून फोन करायचे, आणि ते व्हॉट्सअप कॉल करतात, ते ऑस्ट्रेलियात असतात. मला तो एक फोन सुखावणारा होता की त्यांनी तिथे पाहिलं आणि ते म्हणले की हेमंतराव तुम्ही फार छान काम करतात वगैरे. आणि दुसरा कॉल आला, सुलभा देशपांडे आहेत, म्हणजे होत्या, गेल्या त्या आता, ज्येष्ठ रंगकर्मी आणि उत्तम अभिनेत्री होत्या त्या, म्हणजे आईसारख्याच आहेत माझ्या. त्यांच्या मुलाचा फोन आला, निनाद देशपांडे, आणि ते म्हणले की दादा तुम बेस्ट काम कर रहे हो. मला सुखावलं मी. द सुलभा देशपांडे, त्यांच्या मुलाने मला फोन करून सांगावं. आणि नंतर बरेचसे काम करता करता बरीचशी लोक भेटत गेली. नंतर आता मी लेटेस्ट काम केलं, मला अजून एक फोन आला आता जस्ट मागच्या वर्षी. फोन आला, हॅलो, हा बोला, मी मांजरेकर सरांकडून बोलतोय, आपण नाटक करतोय, सरांनी तुम्हाला बोलवलंय स्क्रिप्ट वाचायला. मी हायवेवर बुलेट चालवत होतो ट्र एकदम, आणि त्या दरम्यान बाबा बोलले, बाबांजवळ मोबाईल असतो, बाबा बोलले अरे थांब फोन येतो. हा बोला. मी हायवेवर उभा राहिलो, खाली बाबांना म्हटलं 2 मिनिटं थांबा. मी फोन ठेवल्यानंतर असं झालो, खाली बसलो, शॉक. आणि मांजरेकर सरांकडून फोन आला. तर मांजरेकर सरांचं कसं आहे, करशील का वगैरे नसतं, करतोय, तुम्हाला बोलवलंय. मी गेलो, फायनल नाटक केलं मी सरांबरोबर. असं काही काही छान, खूप छान फोन आले. पहिला फोन तर जो आला 2022 मध्ये, तो गोस्वामी सरांचाच आला. आणि बिलीव्ह नव्हतं, म्हटलं सर खरंच तुम्ही बोलताय का, खरं सांगा. म्हटलं काय मी सर मजा नका घेऊ, अरे मी खरंच बोलतोय. असं इतके छान छान फोन पण आले, असं काय. आणि ह्या थ्रू आउट जर्नीमध्ये सर, म्हणजे जेव्हा तुम्हाला ब्रेक मिळाला, किंवा हे सगळं नाटक करताना एक तो काय म्हणतात ना, एक इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला, किंवा आपल्याकडच्या पोरांना असतो तो न्यूनगंड वगैरे, तर तसा काही तुम्हाला आला का? किंवा जळगावच्या ऍक्सेंटचा कुठेही काही प्रॉब्लेम आला का? म्हणजे आता बऱ्याच वेळेस असं म्हणतात की जळगावच्या मुलांना, किंवा असं उगीच
टीज करायला म्हणा, काही म्हणा, जळगाव जळगाव, तर त्याचा काही प्रॉब्लेम आला का किंवा येतो का? हे बघा, मला घेतलंच आपल्या भाषेसाठी जत्रेमध्ये, बरोबर. मला पूर्वी होता 2004-5 ला, त्यावेळी मी मराठीत नाटक केलं होतं मुंबईच्या दृष्टीने. म्हणजे शहरी आणि ग्रामीण, मी शहरी भाषेत नाटक करत होतो. तर त्यावेळी मला बरेच जण म्हणायचे की अरे तुझं ते, तू कुठला आहे रे? मी जळगावचा. अरे ते थोडस येतं ते बघ, ते मराठी ठेव जरा तुझं. हा, ते टोन येतो किंवा ज्याला म्हणतो आपण तो लहेजा येतोय, तर तू मराठी बोल, चांगलं बोल. हे काही सजेशन होते. दुसरं सजेशन असं होतं की तू जर का तुझी भाषा तू ठेव, नो डाऊट, पण तू जर का शहरी मराठी नाही बोललास तर कदाचित तुला कामं कमी मिळतील. त्याच एकाच याचे मिळते. हा, आणि तू हे करत असताना तुझ्या प्रेझेंटेशन मध्ये जर गडबड झाली, प्रेझेंटेशन म्हणजे अप्रोच, फर्स्ट अप्रोच जो आहे भेटण्याचा, हे मला काम द्या, आपण ज्याला इंटरव्ह्यू म्हणूया किंवा ऑडिशन म्हणूया, तर ते जाऊ शकतं. सो तू तुझ्या मराठीवर थोडी मेहनत घे, असं मला चांगले सजेशन मिळेल. त्यावेळी ते चांगलेच होते. आणि आता जर तुम्ही म्हणाल की अरे भाषेचा काय येतो, काही फरक पडत नाही. बघा तुम्ही साधारण बऱ्याचशा सिरियल मध्ये ही कॅरेक्टर्स उभी केली जातात वेगवेगळी. म्हणजे माझा एक अनुभव सांगतो. राहुल जाधव म्हणून डायरेक्टर आहेत, मोठे डायरेक्टर आहे, त्यांच्याबरोबर मी एक फिल्म केली होती, ताराराणी, महाराणी ताराराणी. त्या फिल्म मध्ये मला शूटिंगला बोलवलं. एक सीन होता माझा आणि मूछ बीच सगळी ओरिजिनल, आणि त्या ठिकाणी मी गेलो, मला सीन दिला, मला म्हणले वाचून ठेवा सर, आपल्याला करायचं. ओके. मग ज्यांनी बोलवलं होतं ते म्हणले आपण राहुल सरांना भेटून घेऊ. मी भेटलो, ते बसलेले होते. अरे ये हे म्हणत असं तसं वगैरे. बस बस बस, तू सगळ्या एक फॉर्मल गप्पा झाल्यानंतर ते म्हणले सीन वाचला का? म्हटलं हो वाचला. ओके, बोल बरं. मी पहिलं वाक्य घेतल्यावर ते म्हणले थांब, हे बघ तू तुझ्या भाषेत कर, ते कोल्हापुरी लिहिलंच ते मरू दे, तू तुझ्या भाषेत कर. म्हणलं सर मी किल्लेदार आहे, ताराराणींचा एक किल्लेदार म्हणून मी आहे. सो किल्लेदार त्या काळी नव्हते काय? होते ना खानदेशी लोक की नव्हते? असतील ना? की ते फक्तच हा प्रांत नव्हता का महाराष्ट्रात? खानदेश नव्हता का महाराष्ट्रात? होता ना. मग ती लोक असतील ना. तू घे, मी बसलोय. अजून काय पाहिजे? अजून कोणता न्यूनगंड असायला पाहिजे या पोरांमध्ये? आणि मी फ्लुएंटली सब सब सब, म्हणजे मी 8 वाजता शूटला उभा राहिलो, 8:30ला मी क्लीन करून मोकळा झालो होतो सगळं वन टेक, कारण आपली भाषा होती बाई. आणि डबिंगला गेलो तर निघताना माझं एक हे आहे की मी औरंगजेबच्या मुलाला म्हणतो की, म्हणजे त्याला एक गाजर द्यायचं होतं मला की ठीक आहे मी किल्ला सोडतो वगैरे, आणि जाता जाता हसायचं होतं की काय मी याला उल्लू बनवला, टोपी घातली. तर जाता जाता एक हलकीशी शिवी द्यायची. सर म्हणले डबिंगला एक काम कर, ना इसको एक गाली दे. म्हटलं ठीक आहे, दिली आपली एकदम टिपिकलची इकडची. एवढी वाईट नको, काहीतरी हलका कर हलका कर. मी 2-3 दिल्या. तुला नको नको, मी सांगतो ती दे. नाही मी सांगतो तिथे. मी माझा मोठेपणा नाही सांगत आहे, मी सांगतोय तुमच्या प्रश्नाचं उत्तर की न्यूनगंड आधी स्वतःत आहे. कोणत्याही या जगातल्या कोणत्याही भाषेला न्यूनगंड नाही, तुमच्यात आहे. का आहे? कारण तुम्हाला या फील्डमध्ये यायचंय, पण तुम्हाला कुठली भाषा ऐकायची नाही, कुठली भाषा वाचायची नाही, कुठली भाषा आत्मसात करायची नाहीये. आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर आपण जे म्हणतो, एक शब्द वापरूया आपण इथं, परप्रांत. परप्रांत गेल्यानंतर तुम्ही त्या प्रांताच्या भाषेत नाही बोलणार तर ती लोक तुम्हाला आपलं का म्हणतील?
तुमचं प्रोफेशन वेगळं आहे. मी कोल्हापूरमध्ये पण राहिलो, मी ती पण भाषा बोलतो. मी संभाजीनगरला पण राहिलो, मी ती पण भाषा बोलतो. मी सगळ्या ठिकाणी फिरून आलेलो आहे. त्याच्यामुळे मी तिथे गेल्यानंतर ती भाषा दुसऱ्या सेकंदाला म्हणतो की ओके, तेव्हा माझं पोट भरणार आहे. माझ्या भाषेवर निस्सीम माझं प्रेम आहे, अत्यंत प्रेम आहे, गर्व आहे मला. बट स्टील जेव्हा माझ्या पोटावरती येतं त्यावेळी मला दुसऱ्याही भाषा करायला लागतं. म्हणजे तुम्हाला फक्त आईच प्यारी आहे, मावशी, आत्या, काकू, ताई आहे, उनको देखो ना. त्यांच्याशी तुम्ही रिलेशन ठेवलंच पाहिजे. असं नव्हत ना. आत्या बाय ब्लड आहे, मावशी बाय ब्लड आहे, बहीण बाय ब्लड आहे, आजी बाय ब्लड आहे. सो तुम्ही त्या भाषा का नाही. आणि न्यूनगंड आहे ना आपल्या पोरांमध्ये भाषेत नाहीये. अरे मी आणि माझा मित्र वैभव, आम्ही जर गेलो ना इथं मुंबईला वगैरे ट्रेन मध्ये, आम्ही आमच्या भाषेत बोलतो रे, काहीच फरक नाही पडत. उलट आजूबाजूला कोणी आपलं असलं तर कुठले जळगाव, अरे यार मी तिकडला कुठले, मग मी जामनेरचा किंवा मी रावेरचा किंवा मग मी होत नाही. आणि बाकीचे 4 लोक तुमच्याकडे आपसूक बघतात. मी तर म्हणतो याचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. बिकॉज ऑफ तुम्ही वेगळे दिसता रे, वेगळे वाटतात, तुम्ही वेगळे भासतात, वेगळे एक आयडेंटिटी तुमची उभी राहते. मी तर पोरांना म्हणेन की न्यूनगंड वगैरे फालतूगिरी. तुम्ही तुमच्या भाषेत राहणार, काय नाही फरक पडत. जे आहे ते आहे, शिदा आहे ते शिदा आहे. माझ्या तोंडात पण शिव्या आहे, असं नाही आहे की मी शिव्या विसरून गेलो नाही ना. बापरे, शिव्या नको ते बाबा, हे मला जमत नाही. काय शिव्या आल्याच पाहिजे, शिव्या पोरींना पण आल्या पाहिजे. नाव घेता बरोबर जी एखादी शिवी दिली तर तो 4 लांब जाईल ना. दगडाची गरजच नाही, हत्याराची गरजच नाही. 2-4 घाण शिव्या द्यायच्या, तो त्याच्या कामाला लागतो बरोबर. याच्याशी जोडून असा एक प्रश्न मला अजून विचारायला आवडेल की आता सो कॉल्ड जे ऍस्पायरिंग आर्टिस्ट आहेत, ज्यांना याच्यात करिअर करायचंय किंवा ऍज अ प्रोफेशन किंवा पॅशन म्हणून पुढे जायचंय, तर तुमचे काही अनुभव आहेत का, स्पेशली कॉमेडी स्किट्स करताना, कॉमेडी थिएटर करताना किंवा अजून नाटकं करताना कसे अनुभव असतात, आणि किंवा लेखकाचा, दिग्दर्शकाचा किंवा आर्टिस्ट यांचे रोल कसे असतात. म्हणजे याच्याने एक फायदा होईल की जे सो कॉल्ड ऍस्पायरिंग जे आर्टिस्ट आहेत महाराष्ट्रभरातले किंवा यंग पोरं जे आहेत, तर त्यांना कुठेतरी फायदा होईल बा. म्हणजे मी एवढंच सांगेन की ही जी आताची जी एस्पायरिंग तुम्ही जे म्हणता आहात, ती जी नट मंडळी आहे, होऊ घातलेली नट मंडळी, यांनी आधी स्वतःच्या गैरसमजातून बाहेर पडलं पाहिजे. दृकश्राव्य कला म्हणजे जी दिसते, जी ऐकू येते आणि जी परफॉर्म केली जाते, तर ती तुम्ही एका एवढ्याशा डबड्यावरती शूट करून ती घालवू नका. तुम्ही परफॉर्म करा, तो प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठीचे प्रयत्न करा. विनोदाची परिभाषा बदलते. जसं सॉफ्टवेअर हार्डवेअर इंजिनियर असतात कॉम्प्युटरचे, आणि आपण एक शब्द वापरतो की अप टू डेट किंवा अपडेट, आउटडेट, अडॉप्ट, हे शब्द फक्त कॉम्प्युटर पुरते, तुमच्या मोबाईल पुरते, तुमच्या लॅपटॉप पुरते किंवा टेक्नॉलॉजी पुरते हे डिपेंड नाही आहे. हे ह्या क्षेत्रात पण आहे. नवीन जी संकल्पना मांडली जाते आहे रंगभूमीवर, पडद्यावर, ती तुम्हाला ऍक्सेप्ट करावीच लागणार आहे. AI आलाय आता, याचा अर्थ असा नाही की AI मोठं आहे, नाही. परेश रावल सरांनी खूप छान सांगितलं की AI आल्यानंतर रंगभूमी अजून मोठी होणार आहे. तुम्ही किती वेळ मोबाईल बघणार आहे? आता तुम्ही एक क्रांती करायला लागले, लहान मुलांना मोबाईल द्यायचं नाही. मोठ्यांना लागले चष्मे, पोरांना लागले चष्मे, सॉरी तुला नाही बोलत आहे गे, चष्मे लागायला लागले. तुम्ही किती वेळ बघणार आहे मोबाईल? शेवटी तुम्ही रंगभूमीकडेच वळणार, शेवटी तुम्ही मोठ्या पडद्याकडेच येणार आहेत. हे परेश रावल सरांचं वाक्य आहे. ते म्हणताय की मुझे डर नाही लगता है भाई,
मुझे डर नहीं लगता है, थिएटर अपने आप बड़ा होगा. उलटा एआय आया है, आने दो उसको, पण ते टूल्स म्हणून वापरलं पाहिजे. आताच्या एस्पायरिंग ऍक्टर ऍक्ट्रेसला काय वाटतं की मी असा दिसतो, मी अशी दिसते, म्हणजे दिसणं अति महत्वाचं झालंय आजकाल. त्याच्यावर जास्त फोकस त्याच्यावर. अभिनय करताना मी आता जस्ट सांगितले टूल्स की शरीर भाषा संवाद याच्या व्यतिरिक्त अभिनयाचे 4 प्रकार आहेत. त्याच्यात भाव आहे, विभाव आहे, अनुभव आहे, रस आहेत. म्हणजे भरत मुनींनी नट, नटाचे प्रकार, नटी, नटीचे प्रकार, खलनायक, खलनायकाचे प्रकार, विदूषक, सहनायिका, नायिकांचे प्रकार, हे सगळं दिलेलं आहे हो. तुम्ही महाभारत जर का बघितलं आणि रामायण जर का बघितलं तर तुम्हाला भरत मुनीच्या नाट्यशास्त्रानुसार असलेले नायक, नायिका, खलनायक, विदूषक, सहनायक यांच्या ज्या व्याख्या दिल्या आहेत त्या त्याच्यात दिसतात. आर्किटेक्चरच त्याच्यावर सगळं भरत मुनींनी रंगमंच दिलाय, भरत मुनींनी अख्खं नाट्यशास्त्र दिलाय म्हटल्यानंतर त्याचे सगळे पुढचे भाग आहेत, त्याचे पुढचे सगळे अनुकरण आहे. सगळं तुम्हाला हे माहिती नाहीये आणि तुम्हाला सर मी खूप जबरदस्त ऍक्टिंग करतो, हे कोणी ठरवलं? सुधीर भट म्हणून निर्माते होते, मोठे निर्माते, मोठे मोठे म्हणजे हाऊसफुल नाटक निर्माण केले सुयोग थिएटर्सचे सुधीर भट. ते मस्त बोलायचे, अरे तुम्हाला कोणी ओळखत नाही रे, तुम्हाला 4 लोक ओळखतात, 4, आई बाप भाऊ बहीण, तुम्हाला 4च लोक ओळखतात, आई बाप भाऊ बहीण, बाहेर कुत्र ओळखत नाही. आणि यांना यांच्या घरात काहीतरी विनोदी केलंय, यांच्या नातेवाईकांमध्ये काहीतरी विनोद केलाय, काहीतरी मित्रांमध्ये विनोद केलाय, म्हणून हे स्वतःला कॉमेडियन समजतात. सार्वभौम किंवा युनिव्हर्सल कॉमेडी ही अपेक्षित आहे ना. मी सुद्धा काही विनोद निर्माण केल्यानंतर माझं म्हणणं नाही की 1000 प्रेक्षकात 1000च्या 1000 हसतील, 700च असतात, कधी कधी 500च असतात, कधी कधी 200च, कधी कधी मला कोणीच वाजतच नाही. काय कराल? याचा अर्थ प्रेक्षक मूर्ख नाही, आपण आपला विनोद सुधारला पाहिजे. मला बरीच जण म्हणतात हास्य सम्राट, हास्य अभिनेता नाहीये मी. मी विनोदी ऍक्टर नाहीये भावा. माझा चेहरा विनोदी आहे का? दिसतो कोणत्या अँगलने मी विनोदी वाटतो? मी विनोदी नाहीये. माझं जे काही बॉडी स्ट्रक्चर आहे, माझं जे काही संवादाची एक फेक आहे किंवा माझी जी शैली आहे, माझा जो काही पोस्चर गेस्चर आहे, त्याचा वापर करून विनोद निर्माण केला जातोय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे माझं डोकं गरम आहे, मी विलन चांगलाच शोभेन जास्तीत जास्त, तर माझ्या त्या रॉनेसचा, माझ्या त्या टफनेसचा, माझ्या त्या रफनेसचा फायदा हा विनोदासाठी होतोय. मला गोस्वामी सर कायम सांगतो, तू विनोद नको करू, यू आर नॉट अ कॉमेडियन. तर मी आता बसलोय आणि मी एक समजा गावचा पाटील आहे, गावचा पाटील, यात विनोद आहे का? तो अत्यंत गंभीर आहे, हे आहे ते आहे, है ना. समजा एक मोठा मंत्री आहे, तो बसलाय, याच्यात काहीच कॉमेडी नाही. पण याचं जेव्हा लफडं उघड होतं आणि त्याची जेव्हा धावपळ होते, त्याची जी काही ट्रॅजेडी होते, इट्स कॉमेडी. ते विनोदी होऊ शकते. हा, तुम्ही हसता कशाला? माझ्या फजितीला हसता. एका व्यक्तिमत्वाचा जी काही फजिती होती त्या फजितीला तुम्ही हसताय. सिच्युएशनल कॉमेडी. ती सिच्युएशन सांभाळावी लागते. कधी मला सुरुवातीला जमायचं नाहीये, म्हणजे मला अजूनही जमतं की नाही मला माहित नाही, बट स्टील सिच्युएशन सांभाळून पूर्ण तो मूड कंटिन्यू करावा लागतो. ते असं धरसोड वरवर केलेलं चालत नाही. कॅमेरा आणि थिएटर याच्यामध्ये हा फरक आहे की थिएटर मधला प्रेक्षक समजा तुम्हाला
100 फुटावरून 50 फुटावरून बघतो तर त्यावेळी त्या डार्क केलेलं चालतं किंवा थोडस ज्याला आपण म्हणतो ड्रॅमॅटिक केलेलं चालतं किंवा अतिनाट्य तो चालतो. जो आता थोडासा बघतो आणि त्याला अंतर खूप असल्यामुळे ना त्याला हे पटकन कळत नाही. बट कॅमेरा डायरेक्ट लागतो, एवढा लागतो ना तो सरळ. मी आता फिल्मचा एक प्रीमियर पाहून आलो, मी एवढा दिसतोय, मी विचार केला हे पडद्यावरती माझा चेहरा केवढा दिसतो. मग मी स्वतःलाच म्हणलं लय जाडा दिसतोय तुमचं. बाकी ओके सगळं, पण मग ह्याच्यामध्ये ना खरं करावं लागतं. खरं मारिने तर खरं आहे ते, खरं खरं आहे ना. तर हे खरं करताना ना हा जो चेहरा आहे ना हा असं जरी केला ना बट स्टील तो बदलता येतो. हा तर त्या सिरियसनेस तो त्याबाबतचा तो मूड आणि ती सिच्युएशन ही सगळी सांभाळावी लागते ऑन कॅमेरा. हा अर्थात चालत नाही असा मुद्दा आहे. पकडले जात, खोटं वाटतं वरवर वाटतं. जसे आपण एखादा व्हिडिओ हे जा कारण तुम्हाला ते कळतं की हे फालतूगिरी लक्षात आपल्याला न आवडण्याचं कारण हे आहे खरं. आता एक विनोदावरून आपण बोलतोच सर की बा कॉमेडी आणि आत्ताचं अगोदर विनोद वेगळा होता आणि इनफॅक्ट आता हे स्टँडअप कॉमेडी ह्या सगळ्या गोष्टी किंवा क्राऊडवर या गोष्टी आल्या आहेत. तर आता सध्याला म्हणजे विनोद संपूनच गेलेत का किंवा विनोद करणं किंवा विनोद क्रिएट करणं इतकं अवघड झालंय का की सध्याला बिलो द बेल्ट किंवा काहीतरी अब्युझिव्ह लँग्वेज वापरायलाच पाहिजे, शिव्या वापरायलाच पाहिजे. शिव्या ठीक आहे, गावरान शिव्या की आपली ती बोली भाषा आहे ती गोष्ट वेगळी, पण जाणून बुजून फक्त कॉमेडी करायची म्हणून शिव्या वापरायच्या, अटेन्शन ग्रॅब करायचं म्हणून शिव्या वापरायच्या किंवा बिलो दी बिल्ड कॉमेडी करायची. तर याच्याकडे काय वाटतं तुम्हाला, म्हणजे हे कसं बघता तुम्ही? सध्या विनोद संपूनच गेलेत का की फक्त आपल्याला त्याचाच आधार घ्यावा लागतो? मी तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं, आय एम नॉट जेन्झी. मी दादा कोंडकेंचे पण पिक्चर पाहिले, मी लक्ष्मीकांत बेर्डे सर, अशोक सराफ सर, महेश कोठारे सर, सचिन सर त्यांचेही चित्रपट पाहिले. मी भरत जाधव सर, मकरंद नासपुरे सर, चेतन दळवी सर यांचेही चित्रपट पाहिले. मी मांजरेकरांचे चित्रपट पाहिले, मांजरेकर सरांचे. मी संजय लीला भन्साळींचे पिक्चर पाहिले, सुभाष घेंचे पाहिले, यशराज फिल्म्स पाहिले. त्यानंतर जॉनी लिव्हर सरांना मी पाहिलेलं आहे. त्यानंतर राजपाल यादव सरांना मी पाहिलेलं आहे, परेश रावल सरांना मी पाहिलेलं आहे. आता एक तुमच्या लक्षात आलं असेल. हा आणि मी आताच जे स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम आहेत ते पण चुकून पाहिलेले आहेत, ते आलेच, मी कधीच सर्च नाही केले. आता तुम्ही जो प्रश्न केलाय की बिलो द बेल्ट किंवा चुकीची भाषा वापरणं किंवा शिवराळ काहीतरी बोलणं हे आता का करावं लागतंय? बरोबर, का करावं? पूर्वी करत होते दादा कोंडके सर. ते बिलो द बेल्ट नव्हते वापरत, ते तुमच्या मनातलं बोलत होते. त्यांचे चित्रपट सिल्वर जुबली होणे याच्या मागचं कारण काय होतं? एकतर एंटरटेनमेंटचं साधन नव्हतं, फक्त घरात टीव्ही असला तर आणि चित्रपट तोही लागला तर. बरोबर. सो त्यावेळी इतका विचार करायला कोणाला वेळ होता की बिलो द बेल्ट आहे, हे द्विअर्थी आहे, हे डबल मिनिंग. त्यावेळी लोकांना एंटरटेनमेंट हवं होतं, त्यावेळी लोक चिकित्सक नव्हते, आता चिकित्सक झाले आहेत. आता प्रत्येकाला असं वाटतं की मी मला काय वाटतं साधारण हे ना हे थोडस ना रे शिबाई हे असं नको बोलायला, आपला पोरगा बाजूला. रामायण महाभारत जेव्हा सुरू होतं त्यावेळी माझ्या घरात टीव्ही होता,
त्यावेळी माझ्या आई वडिलांनी, माझ्या वडिलांनी खास करून व्हीसीआर आणून आम्हाला पिक्चर दाखवले. शोले व्हीसीआर वर पाहिलाय. अंबा, मला इथे जळगावला राहायला आल्यानंतर क्रांतीवीर, यशवंत हे पिक्चर पाहिले मी बाबांबरोबर. त्यावेळी आमच्याकडे मोबाईल नव्हता. आता मोबाईल मध्ये नाव टाकता बरोबर तुम्हाला भिन्न लिंगाचं आकर्षणच संपलंय. भिन्न लिंगाचं आकर्षणच संपलंय मोबाईलमुळे. ह्या मोबाईलमुळे हे सगळं करावं लागतंय. म्हणजे जत्रेतले काही विनोद आम्ही म्हणतो की, म्हणजे मी ज्यावेळी बघतो आता तर त्यावेळी खालच्या कमेंट मी वाचतो, शो फालतू आहे, शो हे शो ते. मान्य आहे, विनोद करायचा कशावर? मुळात प्रत्येकाची दृष्टी आहे, प्रत्येकाचा चष्मा आहे. आपण चष्मा बदलवू नाही शकत. तुम्ही जर का बिलो द बेल्टचा चष्मा घातलाय तर तुम्ही तेच शोधणार, तेच तुम्ही नोटीस करणार. तुम्ही शिवराळ अपेक्षित करणार तर तुम्हाला तेच दिसणार. AI भाई वो वही जनरेट करेगा, अल्गोरिदम आहे. तुम्ही महाभारत बघा, विचार करा, तुम्हाला महाभारताचेच व्हिडिओ येतील. कसं शक्य आहे? बिलो द बेल्ट असणं, शिवराळ असणं आणि चुकीची भाषा वापरणं. आपण बघतोय म्हणून दिसतंय, आपण जातो म्हणून त्या स्टँडअप कॉमेडीला गर्दी होते. आपण का नाही ठरवत की आपल्याला काय पाहिजे? आपण का नाही ठरवत की आपल्या मुलाला काय दाखवायचं? तेच सर केलं जातं. आपण काय म्हणतो, आपण काय म्हणतो की अरे कचरा आपण स्वतःहून नको फेकायला, आपण घंटागाडीची वाट पाहतो ना. मग चांगल्या प्रोडक्शनची वाट बघा ना. म्हणजे प्रत्येक वेळी नटांनी बदललं पाहिजे, दिग्दर्शकाने बदललं पाहिजे, लेखकाने हे नको लिहायला. तुम्ही बघू नका, म्हणजे लेखकाला लिहिताना पण कळेल कसं कळेल. माझं म्हणणं आहे जे छान आहे ते छानच आहे ना. बिलो द बेल्ट आणि त्याच्या सगळं ते म्हणजे ते मागे राडेबिडे झाले काहीतरी स्टँडअप कॉमेडीवरून. त्या स्टँडअप कॉमेडीला गर्दी करणारे आमच्यासारखे आहेत. सगळे ते आताच्या लोकांना म्हणजे फास्टफूडवाले. आम्हाला प्रॉपर स्वयंपाक करून मग ते अन्न ताटात घ्यायला आवडतं ना. इथे कसं आहे, थांब ऑनलाईन मागवू, आलं. बरं ते इतके हुशार आहेत, ते ताटात घेऊन पण खात नाही, त्याच बॉक्स मध्ये खातात. हा जो लिथार्जिकपणा आलेला आहे ना, हा निव्वळ मोबाईलमुळे आला. आताची पोरं म्हणजे त्यावेळी मी कॉलेजला असताना माझे जुने फोटो जर तुम्ही पाहिले फेसबुकवरचे तर त्यावेळी सुद्धा मी माणसाचा रोल करायचो. म्हणजे लग्न झालेल्या माणसाचे पण रोल केले कॉलेजला असताना, म्हाताऱ्याचे रोल केले आणि हिरोचे पण रोल केले. हिरो म्हणजे 1-2 नाटकात केले. ऍक्च्युली मी हिरो वाटत नाही, मी विलन जास्त वाटतो. बरोबर आहे. त्यावेळी माझा बांधाच असा होता, आजही मी बांधा माझा बघा. पण आताची पोरं बघा, असं टिचकी मारली तरी खाली पडती. टिचकी मी म्हणतो. म्हणजे त्यांचे ऍटिट्यूड बघा, काहीतरी पाहिजे. अरे काय पाहिजे मूर्खा? काहीतरी म्हणजे काय? आपल्याला ना बाप्पू थांबनदनी जळगाव आणि मग काय करशील? अरे झुंझुन्या तुला येतं काय? खाली स्लीपर घातली तू, तुझी पॅन्ट गुडघ्यापर्यंत आहे, केस उभे, खाली लिहितो मागच्या गाडीवरती मागे लिहितो मॉम डॅड्स गिफ्ट. म्हणजे गाडी पण तुझी नाही, त्याच्यातलं पेट्रोल पण तुझं नाही, आणि तुला ऍटिट्यूड कसला आहे? मग तुला ऐकायचं काय असतं? तुझ्या मनात जे चाललंय ते तुला ऐकायचं असतं. तुझे इगो सॅटिस्फाईड करून घ्यायचे असतं. म्हणून तुम्ही ह्या शोला, ह्या व्हिडिओजला लाईक करतात. करा ना रिपोर्ट, तुम्हाला वाटतं बंद करा. त्या खाली कमेंट टाका की भाई हे गलत आहे. मग त्यांनाही कळेल, जे करतात त्यांनाही कळेल की आपण बिलो द बेल्ट नको करायला. जे डिमांड केलं जातं ते सर्व केलं जाणार भाई.
डायपरची ऍड येते, सॅनिटिंग तो हे येतो, सॅनिटिंग नॅपकिन जे येत आहे हा, त्याची जरी सॅनिटरी पॅडची जरी तुम्हाला ऍड आली तरी तुम्ही ते चेंज नका करू, तुमच्या मुलाला दाखवा. हे कशासाठी वापरतात बेटा, जिसके वजह से तू पैदा हुआ ना वो है, त्याला त्याची जाणीव करून द्या की पिरियड्स काय असतात, काय काय असतं ते जाणीव करून द्या. मी म्हणजे हे थोडं तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, पण मी सांगतो माझी बायको डॉक्टरेट आहे आणि तिचा मेनोपॉज वरती थेसिस आहे, पूर्ण रिसर्च आहे तिचा. मी ती पुस्तकं वाचली तेव्हा माझ्या पायाखालून जमीन सरकली की अरे हे होत आहे भाई सब, आणि हे आपण सांगायला पाहिजे. आणि मी प्रत्येक मुलाखतीत हे सांगतो की पोरांना आधी हे शिकवा की मुलींमध्ये काय आहे बघण्यासारखं, मुलींमध्ये हे आहे बघण्यासारखं की त्यांचा त्रास. त्यांच्याकडे बघू नका अरे भारी दिसते, भारी नाही दिसत बेटा, ती एक आई आहे पहिली गोष्ट, ती एक बहीण आहे कोणाची तर. हे आपण सांगा ना, आपण का नाही शिकवत, आपण का नाही थोत्रीत ठेवत पहिला. याच्यामुळेच कुठेतरी ते सोशल स्ट्रक्चर चेंज. अर्थात हाफ पॅन्ट घातली तिने, तिला घालू दे ना, तू का बघतो हाफ पॅन्ट? भाऊ तू नाही घालत का? तू घालतो ना हाफ पॅन्ट. याच्यामुळे काय होईल की जेंडर इक्विटी पण येईल, तुमचा नजरिया बदलेल, तुमची दृष्टी बदलते. तिने घातलंय ना बाळा, तिला घालू दे. आणि तू उलट बघ तिच्याकडे की हाफ पॅन्ट घातल्यानंतर ती सुंदर दिसते की वाईट दिसते, हे तू ठरव. तू तिला हा शांतपणा शिकू नको, तिने ती अशी छोटी पॅन्ट का बरं घातली, तो तिचा प्रॉब्लेम आहे, ते तिचं स्वातंत्र्य आहे, तुझं नाही. हे शिकवा पोरांशी. काय होतंय, पालक बोलतच नाही पोरांशी. चॅनल चेंज कर, दाखवा ना त्याला, बघू द्या, बघू द्या, दाखवा. पेरेंट्स बोलत नाहीये, माझं स्पष्ट मत आहे. ते फक्त काय बघताय, माझ्या मुलाने शालांत किंवा महाविद्यालयात पहिलं दुसरं यावं, 90च्या वरती मार्क मिळावे, त्यात त्याने एखादं स्पोर्ट्स करावं, त्यात त्याने एखादी कला जोपासावी, आणि मग त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मग तुम्ही 3 इडियट कशाला पाहिला? अरे ज्ञान घ्या ना तुम्ही, त्याला त्याच्यातून ज्ञान काय मिळतंय. तो एक व्हिडिओ पाहिला मी, तो नीट का याच्यामध्ये पहिला आलेला पोरगा, त्याची आई त्याला बळजबरी नाचवत होती. हो, त्याला नाचता येत नाही, तो पहिला येऊन उपयोग काय त्याचा? अरे तो डॉक्टर झाल्यानंतर मारून टाकीन एखादा पेशंट. आपल्याला कोणता डॉक्टर आवडतो सांगा बरं, कोणता डॉक्टर आवडतो? घुसल्याबरोबर फिलिंग्स आहे हो, म्हणजे आपले हे मॅच होतात त्याच्याशी, काय म्हणतात त्याला, वाईब्स. यस, वाईब्स मॅच होतात. सरकारी कर्मचाऱ्यांना आपण शिवाय देतो, ते काम करत नाही, पण काम करणारा सरकारी कर्मचारी भेटल्यानंतर, तुमचे वाईब्स जुळल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा त्याच्याचकडे जाता. का जातात? त्यामुळे आपले वाईब्स चांगले ठेवा, त्यांचे वाईब्स त्यांच्याकडे ठेवा. आपण प्रत्येकाला का शिवाय देतोय? तो ज्याचं त्याचं जो तो काम करतोय आणि तो त्याच्या हिशोबानेच त्याला मिळणार आहे. याच्याशीच संबंधित एक प्रश्न, आता आपण मोबाईल वगैरे याच्यावर जे चर्चा करतोय, तर सध्या शॉर्ट फॉर्म कंटेंट खूप ट्रेंड मध्ये आहे. रील्स, युट्यूब शॉर्ट्स किंवा फेसबुकवर वेगवेगळ्या माध्यमातनं. तर एक कलाकार म्हणून, आता तुम्ही एवढं मोठं तुमचं समृद्ध अनुभव आहे 20-1 वर्षाचा, ते कलाकार म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघतात? कारण आजकाल कसं प्रत्येकाला वाटतं की मी इन्स्टावर एक हँडल बनवावं, माझं टॅलेंट आहे तिथे दाखवावं, फॉलोअर्स ग्रो करावे. आणि आजकाल तर आम्ही काही बघितले की काही जे कॉमेडियन्स आहेत, तर त्यांना मूवीज मध्ये डायरेक्ट रोल भेटून गेला. तर ते मला वाटतं ते अथर्व वगैरे असे काहीतरी त्यांचं नाव आहे. तर त्यांना, तर तुम्हाला एक तर तुम्ही याला कसं बघतात, आणि तुम्हाला कधी असं नाही वाटलं का की मी पण इन्स्टाचं हँडल बनवावं, मी पण तिथे फॉलोअर्स गेन करावे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आधी की मी कसं बघतो. मी खरं बोलू का, मी बघतच नाही. खरं एका शब्दात याचं उत्तर मी संपवेन किंवा मी बघतच नाही. तरीही उत्तर देतो की मी याच्याकडे बघताना ना जस्ट एंटरटेनमेंट म्हणून बघतो. कारण मला कळतं ते बघितल्यानंतर, माझ्या बुद्धीने सांगतो, मला कळतं. म्हणजे मी युनिव्हर्सल नाही बोलत आहे, म्हणजे मी युनिव्हर्सल ट्रुथ वगैरे असं काही सांगत नाही.
माझ्या बुद्धीचं, माझ्या भावनांचं किंवा ऍज पर माय नॉलेज मी ज्यावेळी बघतो त्यावेळी मला कळतं की अच्छा छान आहे. अरे बापरे. हो ना. आता हे माझं त्यातलं शिक्षण असेल, त्यातला अनुभव असेल म्हणून. आता तर मला इतकं कळायला लागलं की अच्छा हे ठरवू नये, चल अच्छा हे स्क्रिप्टेड आहे, चल. आणि मी आता व्हिडिओ जे बघतो ते मोस्टली सीसीटीव्ही वाले बघतो. हा, मग सीसीटीव्ही वाले पण कधी कधी अरे यार इकडे तारीख वेगळी, इकडे वेळ वेगळा दाखवतोय आणि मध्ये दिसतं चित्र वेगळंच आहे. म्हणजे वरती टायटल टाकता दिन में कत्लेआम आणि खाली सीसीटीव्हीचा रात्रीचा टायमिंग असतो 23:54. 23:54 दुपारी कशाला होईल मारायला? दिन में कत्लेआम मी समजून जायचं अरे बेंडो काय हे उचललंय ना चिटकवलंय, याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे मी तेवढंच बघतो. हा, जे जे मला शिकायला मिळतं ते व्हिडिओ मी जरूर बघतो. फॉर एक्झाम्पल आता मी नाटकाचं सेट, लाईट, म्युझिक, कॉस्ट्युम काहीही करू शकतो. काहीही सांगा, मी काही करू शकतो. सेट बनवायचं मला खूप आवडते मला. आणि सेट बनवताना मला काही काही अडचणी येतात की बाबा हे कसं जॉईन करा, लाकूड कसं जॉईन करायचं, हे कसं, तर काही काही वेगवेगळ्या ट्रिक्स येतात बघा. तर त्या ट्रिक्स मी बघतो आणि सेव्ह करतो. मी ते अप्लाय करतो, मला शिकायला मिळते. लहान मुलांच्या बाबतीत काही आलं, माझी मुलगी लहान आहे, सो मी त्या बाबतीत विचारू अच्छा ओके, मग ते बायकोला पाठवून ठेवतो, स्वतः डाउनलोड करून ठेवतो, मग तिला दाखवतो. किंवा तिच्यासाठी जे अप्लाय करायचं आहे मला की पालक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, काही चांगल्या ट्रिक्स आहेत, सो त्या मी जवळ ठेवतो. बाकी हे जे आहेत हे छान आहे, छान आहे, मी फॉलो नाही करत. हा, तेच सांगतोय की मला वाटायचा प्रश्नच येत नाही, कारण मी ज्यावेळी ह्या कामाला लागलो त्यावेळी मोबाईल नव्हता, होतं फेसबुक. त्याच्यावर स्टोरी कशी टाकायची तेच माहिती नव्हतं, कारण आम्ही 10 रुपयात अर्धा तास जायचो ना सायबर कॅफेला. त्यात फेसबुक चेक करायचा की बाकीचे उद्योग करायचे हाच मोठा प्रश्न होता. अरे मग फेसबुक मध्ये अकाउंट बनवता बनवता अर्धा तास लागून गेला होता रे. फेसबुकचा अकाउंट बनवताना, ईमेल ओपन करताना, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ईमेल बनवला माझा, तोही दुसऱ्याने कोणतरी बनवून दिला ज्याला अक्कल होती. 10 रुपयाचा अर्धा तास होता. तेव्हापासून आम्ही काम करतोय म्हटल्यानंतर आता मला व्यक्तिगत, मी माझं सांगतोय, बाकीच्या विनोदवीरांचं नाही, माझं की मला असं नाही वाटत की मी विनोद विकला असा, किंवा ह्या विनोदाचं मी होलसेल मध्ये दुकान खोललं तर माझ्याकडे रिटेल मध्ये कोणी घ्यायला येईल, आणि मला नाही वाटत की माझ्याकडे अँटिक विनोद काही बाकी राहील. उलट मी म्हणतो की या सगळ्यांनी मला दाखवावं की विनोद कसा बदलतोय, जेणेकरून मी माझा विनोद बदलण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे मी माझा नवीन काहीतरी विनोद शोधतो तरी यांच्यामुळे. हे काय करताय, ही माणसं छान छान विनोद असतात, आपल्या डोक्यात नसतात असे विनोद असतात काही काही, पण ही मंडळी काय करते, ही इथे वाया घालवते. यांनी हे जर का स्क्रिप्टिंग केलं, यांनी ह्याचं जर का शॉर्ट फिल्म बनवली, स्किट, होल स्किट, जसं जत्रेमध्ये स्किट दाखवतात तशा स्किटचा एखादा कार्यक्रम सुरू केला, हे जास्त पोट भरतील आणि जास्त काळ टिकतील. हे काय कावळ्याच्या छत्र्या आहेत, कावळ्याच्या छत्र्या आहेत. तुम्ही त्या चित्रपटात एखादा विनोदवीर घेतला चित्रपटात, तुमचं काय होईल, जास्तीत जास्त तो तुमच्या चित्रपटाचं प्रमोशन तिथं करेल, निव्वळ हा फायदा आहे. पण त्याला लोक ऍक्सेप्ट करतील का? ज्याला आम्ही हार्डली 1 मिनिट ऍक्सेप्ट केलेलं आहे, त्याला तुम्ही 10 मिनिटं कसं ऍक्सेप्ट करणार, आणि तो 10 मिनिटं टिकेल का? आता तुम्ही ज्या विनोदवीराची गोष्ट केली तो मलाही आवडतो, पण त्याचे काही काही जे कॅरेक्टर्स आहेत ते मला नाही आवडत. पण त्याला ज्या चित्रपटात घेतलंय त्या चित्रपटात त्याला तेवढा वेळ दिलाय का? त्याला बघा 1-1 मिनिटाच, म्हणजे 1 मिनिट सोडा,
30 सेकंद 40 सेकंद असे शॉर्ट दिलेले आहेत. पण ज्या प्लॅटफॉर्म वरनं ते आले तो तेवढा दिसला पाहिजे, लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे. तो कॅरेक्टर रोल नाही करत आहे. कॅरेक्टर रोल अंशुमन दादा करतोय. करेक्ट है भाई. उनको उतना ही दिखाओ जितना है और उनका यूज उतना ही करो जितना उनका फॉलोअर आहे. मी फॉलोअर साठी कधीच मरमर केली नाही, करणार पण नाही. माझं म्हणणं, माझं काम चांगलं आहे ना मित्रा, तर मला बोलो. माझं काम नालायक आहे, अगदी लो दर्जाचं आहे, तर मला नका बोलू. मी छान 4 चांगली पोरं घेईल हाताशी, त्यांना शिकवेन, त्यांना म्हणेन की चल तुझी ओळख नाही ना, मी तुला सांगतो या दादाकडे जा, त्या दादाकडे जा, त्यांच्याबरोबर शिक. हे मी करू शकेन. याचा अर्थ असा नाही की मी पोरांना खोटं स्वप्न दाखवायचे. तुम रील बनवा. माझ्याकडे येतात कॉलेजला, सर मी रील बनवतो, हे बनवतो, गेट आउट. चल. एकतर तू नाट्यशास्त्र शिकायला आलेला, नाट्यशास्त्रातला एक भाग अभिनय आणि अभिनयातला एक फॉर्म विनोदी आहे, आणि तू डायरेक्ट विनोद शिकून राहिलाय. बरं तू शिकलेला आहे, मग आला कशा? तू रील बनवतो, तुला कॅमेरा कळतो, तुला अभिनय कळतो, तुला विनोद कळतो, तुला मार्केटिंग कळतं, एवढे लोक तुझ्या मागे फिरताय, तिथे शिकायला कशाला? मी म्हणतो भाऊ गेट आउट. माझी गरज नाहीच ना ऍज अ गुरु म्हणून. सो तू जा बाबा. हा, बाकी आता याच्यामधून तुमचे व्ह्युअर्स काय अर्थ काढतील तो त्यांचा प्रॉब्लेम. मी काही म्हणणार नाही, खाली शिव्या पण देतील की हा काही बोलतो, मला काय फरक पडतो. आता जस्ट तुम्ही व्ह्युअर्स म्हणलात म्हणून एक विचारतो की जेव्हा व्ह्युअर्स आपण स्वतःला म्हणतो किंवा फॉलोअर्स म्हणतो किंवा सबस्क्रायबर्स म्हणतो, तर आता लोकांना सध्याला 30 सेकंड्स टू 1.5 मिनिट म्हणजे 30 अर्धा मिनिट ते 1.5-2 मिनिटात फटक्यात एक क्विक एंटरटेनमेंट हवी असते. सो हा एक फॉर्म झाला कॉन्टेंटचा. दुसरा एक फॉर्म राहतो तुमचा की जे लॉंग व्हिडिओज झाले, मोठे मोठे कॉन्टेंट, नाटक झालं किंवा मूवीज झाल्या. तर मग याच्यामध्ये तुम्हाला पुढचं जे आहे, पुढचं म्हणजे इथून पुढे काय वाटतं की प्रेक्षक वर्ग तितका टिकून राहील का मूवीला किंवा एखाद्या वेब सिरीजला किंवा नाटकाला, जो आता क्विकली याच्यावर सॅटिस्फाय होऊन जातो? तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? पूर्वी काय होतं ना, पत्र यायचे. म्हणजे आज मी पत्र टाकलं तर ते साधारण 8 दिवसांनी समोरच्याला मिळायचं. संसाधनं तेवढी नव्हती. आता काय झालंय, हाय हाय कुठे, घरी, केव्हा निघतोय, 12 वाजता, भेट. 7 शब्दांमध्ये किंवा 7 दुने 14 शब्दांमध्ये, मी वाक्य पण नाही म्हणत आहे, 14 शब्दांमध्ये तुमचं कन्व्हर्सेशनच संपलं. बरं किती सेकंद? हार्डली 40 सेकंद, किंवा तो ऑनलाईन असेल तर 40 सेकंद, नसेल 1.5 मिनिट. भेटल्यानंतरही ती लोक जी ऍडिक्टेड आहे, मोबाईलच्या ऍडिक्टेड आहे, ती लोक तेवढ्याच फॉर्मॅट मध्ये बोलतात. बरोबर. तुम्ही कॉलेजला शिकवतात, किती पोरं तुमच्या लेक्चरला रिॲक्ट होतात? तुम्हाला प्रश्न पडतो की आपण बरोबर शिकवतोय की नाही, शंका येते. कारण मोबाईलवर चेहरा दिसत नाही ना दादा, जास्तीत जास्त स्माइली येते. रिॲक्ट नाही, आपण संवादच संपला आपला. संवाद संपलाय. मग संवाद काय झालाय? कुठे गेला आता? कॉलेज. जेवला का? हा, संपलं. तसाच व्हिडिओचा झालाय. तुम्ही रिलेटच नाही करू शकत. तुम्ही ज्यावेळी रिलेट करतात, तुम्ही तेवढंच रिलेट करताय. अरे यार, RIP किंवा भावपूर्ण श्रद्धांजली किंवा अभिनंदन, कॉंगो, बदाम, नंतर काय ते थंब. शब्दच संपले. शब्द संपले म्हणजे भाषा संपली. भाषा संपली म्हणजे भाषा सौंदर्य कुठं राहील?
आणि तुम्ही तेवढाच संकुचित हळूहळू कमी विचार करायला लागलेत. भावनांचा चाळा कमी झालाय, म्हणून मग मर्यादित भावनेत मर्यादित रस परिपोष तुमचा होतोय. मी 2 तास स्वतःला नाट्यगृहामध्ये जाऊन एकटं पकडून ठेवलेलं आहे आणि मी थांबलेलो आहे. असा अंधारात मी 2 तास स्वतःला कोंडून घेण्याची क्षमता माझी संपायला लागली आहे. पेशन्स. संपायला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही याला प्राधान्य द्यायला लागले. याला प्राधान्य द्यायला लागले. ज्यांच्या जे याच्या नादी लागलेले ते पुढच्या काही काळामध्ये मोबाईल फोडणार आहे. मी एक वेब सिरीज पाहिली जिचे 2 सीझन आहेत. त्याचे 10 पार्ट होते आणि एक पार्ट हा तब्बल 4.5 ते 5 तासाचा होता. असे 10. साहेब मी 4 दिवस न झोपता सलग पाहून संपवली ती. मी सस्टेन करू शकलो. सस्टेन नाही अभी मेरे को देखने का, कारण मी रिलेट करत गेलो ना. त्याचे उतार चढाव, त्यातला विनोद, त्यातला सस्पेन्स, मिनी क्लायमॅक्सेस हे मी अनुभवायला लागलो. मी रिलेट करत होतो आणि हे रिलेट करणं बंद झालंय बिकॉज ऑफ रिलेशन मध्येच अंतर वाढली तो. त्यामुळे पुढे जाऊन स्पष्ट सांगतो, लोक मोबाईल बाजूला ठेवून मग कामाला लागणार. आता काही ठिकाणी सुरू पण झालंय. मी माझा मोबाईल कुठे ठेवला, मला नाही आवश्यकता वाटत आहे. मला कोणीतरी फोन केला असेल का? नो. कारण मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला माझ्याशी बोलायचं. म्हणून आपण जेव्हा मोबाईल बाजूला ठेवतो तेव्हाच आपण बोलतो बघा. त्यामुळे हे शॉर्ट आणि लॉंग याचं अंतर लॉंगच झालं. आणि विशाल पुढचा प्रश्न घ्यायचा अगोदर अजून एक प्रश्न आहे सर. म्हणजे एक तो क्युरिओसिटी म्हणून आहे, जेव्हा आम्ही कुठला मूवी बघतो, आम्ही कुठलं कॉन्टेंट बघतो, एखादी वेब सिरीज म्हणा, डॉक्युमेंटरी म्हणा किंवा मूवी म्हणा लेक्चर किंवा स्किट सिरियल म्हणा, आणि जेव्हा तुम्ही बघतात तर आम्ही फक्त तेच घेतो की आम्हाला काय इमोशन्स त्याच्यातून मिळत आहेत. कोणी कॉमेडी केली तर हसून घेतो, कोणी मेलं तर वाईट वाटून घेतात. तसं म्हणजे मला हे विचारायचं आहे की ऍज अ प्रेक्षक जेव्हा आम्ही बघतो आणि जेव्हा तुम्ही बघतात ऍज अ नट, तर तुम्ही काय नेमकं नोटीस करता एखादा पिक्चर किंवा एखादं कॉन्टेंट कन्झ्युम करताना? जे आता आम्ही बघतो ते मला माहिती आहे की अरे लय कॉमेडी आहे, मी सांगून देतो बघताना अरे काय कॉमेडी आहे असं आम्ही सांगतो. पण तुम्ही काय बघता त्याच्यामध्ये नेमकं? आम्ही डिसेक्शन करतो. आमचा डिसेक्शन बॉक्स तयारच असतो इथं. हा आता तुम्ही कोणताही कंटेंट बघताना तुम्ही का बघतात, तुम्हाला याचं उत्तर माहिती का? नाही. म्हणजे कोणताही प्रेक्षक का बघत असेल, मी दृकश्राव्याविषयी बोलतोय, म्हणजे ऑडिओ व्हिडिओ व्हॉट एव्हर, त्याच्याविषयी मी बोलतोय की एक प्रेक्षक ते बघायला का जातो किंवा का बघतो. त्याचं एक कारण आहे, त्याला आलेल्या अनुभवाची पुनरानुभूती घ्यायला तो जात असतो. घरात एखादं भांडण उद्या, म्हणजे बहीण भावाचं झालं आणि भाऊ गेला पिक्चर पाहिला, तर त्याला तो पिक्चर आवडतो, तो कसाही असो. आई वडिलांची वाद झाले, तो गेला पिक्चर बघायला, त्याला तो आवडतो. त्याने तो कंटेंट कोणता बघितला त्याला तो आवडून जातो, कारण त्याला त्या मानसिकतेतून बाहेर यायचं असतं, त्या संघर्षातून बाहेर यायचं असतं. प्रत्येक कंटेंट मध्ये संघर्ष असणं अपेक्षित आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष, कॉन्फ्लिक्ट फार गरजेचा आहे, त्याशिवाय आपण जगू नाही शकत. बरोबर आहे. आता हे सगळा सेटअप तुम्ही उभा केला, मला बोलवलं, तुम्ही इथं आलात, यात संघर्ष असल्याशिवाय नाही झालं. नाही, तो संघर्ष शोधायला तुम्ही जातात. अरे यार आपका दिल तोड़ दिया किसी ने, तुम्ही सनम बेवफा पिक्चर पाहता है ना, तुम्ही सनम बेवफा पिक्चर पाहता, अरिजित सिंगचे गाणे ऐकतात. बरोबर. तुम्हाला काहीतरी करायचं बुवा आयुष्यात, तुम्ही टॉम क्रूज पाहतात. आपल्याला काहीतरी
आपण व्योमकेश बक्षी पण है ना, मैंने प्यार किया देखेंगे भाई, आधी तर मतलब व्हॅलेंटाईन डे येतोय ना, मग आता तुम्ही काहीतरी करायचं, मला मिलिटरीत जायचंय, मग तू धुरंधर बघतो. बरोबर आहे, काहीच काम नाही यार, लाव वेलकम सिनेमा, भागम भाग बघ. हे तुम्ही तुम्हाला सुखावण्यासाठी म्हणून, एंटरटेन म्हणून तुम्ही बघता. आम्ही ज्यावेळी बघतो त्यावेळी आम्ही रिलेट करत जातो, त्यांच्या बरोबर जातो, त्यांच्या बरोबर जातो. तुमचा रसपरिपोष कुठे आहे की एखादं रोमॅन्टिक सीन बघून तुम्ही सुखावणार, म्हणजे रसनिर्मिती होते. नट काय करतो, नट नटी किंवा जो व्हिडिओ मधलं जे पात्र आहे ते एक रस निर्माण करतं, त्या रसाचं ग्रहण तुम्ही करतात, ते मेंदूत जातं, तिथून तो लिक्विड फ्लो होतं आणि मग तुम्ही ते तो रस ऍक्सेप्ट करता आणि मग म्हणता वा, किंवा म्हणता की हॅड, कारण तो फ्लोच तयार नाही झाला, त्याने तो रसच निर्माण नाही केल्यानंतर ते चुकीचं आहे. मग तो फ्लो तयार होतो, तुम्ही म्हणता वा 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 बढिया, याचा अर्थ रसपरिपोष झाला. हा रसपरिपोष तुमचा होतो. आमचा रसपरिपोष केव्हा होतो, ज्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबर चालतो, ऍज अ कॅरेक्टर म्हणून, ऍज अ लेखन म्हणून, ऍज अ डिरेक्टर म्हणून, ऍज अ सिच्युएशन म्हणून, स्थळ काळ वेळ घटना संवाद, त्यावेळेची परिस्थिती. मग परिस्थितीमध्ये खूप परिस्थिती आहे, भौगोलिक परिस्थिती आहे, सांस्कृतिक आहे, आर्थिक परिस्थिती आहे, त्याची इकॉनॉमिकल कंडिशन काय आहे, त्याच्यावरती संस्कार काय आहे, तो कोणत्या वातावरणातून आला आहे, तो कसा असेल, काय असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही शोधत बसतो आणि आम्ही अभ्यास म्हणून बघतो, एवढाच विषय. दादा, आपण आता एवढ्या चर्चा रंगल्याच आहेत, एवढे तुम्ही तुमचे अनुभव सांगताच आहेत आम्हाला, आतल्या भरपूर साऱ्या गोष्टी आम्हाला पण ऐकायला मजा वाटते कॉमन मॅन म्हणून. पण एक असा एक गैरसमज आहे की ह्या ज्या संधी असतात, जशी आता तुम्हाला एक संधी मिळाली हास्य जत्रामध्ये काम करण्याची वगैरे, किंवा भरपूर सारे ऍक्टर्स वगैरे असतात, त्यांना काहीतरी कुठून तरी एक अपॉर्च्युनिटी भेटून जाते. ते कॉमन एक गैरसमज किंवा समज असेल लोकांमध्ये की ह्या संधी मर्यादित लोकांपर्यंतच जातात. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हा समज कितपत खरा आहे किंवा खोटा आहे, किंवा गैरसमज आहे. त्याला एक नेपोटिझम म्हणून पण भरपूर लोक याच्यावर हे करतात. त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? नेपोटिझम असेल आणि तो पाहिजे का नको, तो पाहिजे, नेपोटिझम पाहिजे, त्याशिवाय आपले पण सुधारणार नाही ना. हा, आपले पण सुधारणार नाही. ते नेपोटिझम करतात बिकॉज ऑफ त्यांनी बल्कने काम केलंय ना, त्यांनी सांघिक काम केलंय. इकडे आपल्या एका संघातून एक निघतो, तो त्याचा काढतो, तो दुसरा निघतो त्याचा काढतो, 5 लोकांच्या टीम मधून 5 वेगळ्या संस्था निर्माण होतात. त्याचं काय कराल? ते 5च्या 5 कामाला लागले, त्यापैकी एकाला काम मिळालं, त्याने 4 जणांना काम दिलं, पण 4 जणांनी ज्याने काम दिलंय त्याचा विश्वासघात नाही केलेला. ते बल्कने काम करताय, ते टीमने काम करताय, तर याचा अर्थ ते नेपोटिझम नाही आहे, ती त्यांची एकमेकांविषयी असलेली बांधिलकी आहे. आपण त्याच्यात चोच मारायला जाऊ नये, आपण आपली टीम उभी करा, बरोबर आहे. आणि संधी ही इथं बाजारात नाही मिळत, ती संधी आपल्याला घ्यावी लागते, म्हणजे इनकॅश करणं म्हणतो. आता मी बरंच असं पाहिलंय की स्ट्रगलर, तुम्ही शब्द ऐकला असेल, स्ट्रगलर. स्ट्रगल मीन्स व्हॉट? तुम्ही इथे बसलेले, तुम्ही इथे निवांत बसले, हे तुमच्या स्ट्रगलचा आउटपुट आहे. तुम्ही माझी मुलाखत घेणं हे तुमचं स्ट्रगल नाहीये. तुम्ही ह्या मुलाखतीसाठी जी मेहनत घेतली, इट्स अ स्ट्रगल, बरोबर. मग हे स्ट्रगल करायचं नाहीये आणि लोकांनी माझ्या घरी आलं पाहिजे, मला फोन केले पाहिजे, ही संधी नसते, हा वापर असतो. तुम्ही मजूर आहात, तुम्ही मजूर, तुम्हाला कामासाठी बोलवलेलं आहे. मी स्वतःला, तुम्ही पहिलाच प्रश्न केला, तुम्ही सेलिब्रिटी वगैरे, मी सेलिब्रिटी नाही, मी मजूर आहे. मला कोणी म्हणतं की 10 दिवस काम आहे, इतके पैसे मिळतील, कर. मी म्हणतो की ओके दे,
कोण आहे मी? मजूर आहे. पण मजुरी करत असताना मुजोरपणा नको. आणि मुख्य म्हणजे ते क्रिएटिव्ह वर्क आहे. ते क्रिएटिव्ह वर्क आहे. ते असं तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग शिकणार आहे किंवा इंजिनियर झालेल्या माणसाला सांगता की आम्हाला एकदा या बोर्डातून करंट काढून दाखव. फेज न्यूट्रल मधला फरक विचारता का त्याला? डॉक्टर झालेल्या माणसाला म्हणता का याला एकदा इंजेक्शन देऊन दाखव बरं, मस्त देतो तू, येतं का तुला, मस्त करून दाखव बरं, लय भारी इंजेक्शन देतो बरं, असं म्हणतं. मग ऍक्टर लोकांना, गाणाऱ्या लोकांना, गायक झाला, अभिनेता झाला, म्युझिशियन झाला, एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवतो, त्याला काय म्हणता वाजून दाखव. रस्त्यावर पडलाय तू, प्रचंड राग येतो मला. मी म्हणतो आता मला बऱ्याच ठिकाणी, अरे तुम्ही ते आले होते पण तुमचा एक कार्यक्रम ठेवायचा होता, थोडीशी कॉमेडी करा ना, जेवायचं का हे? अरे त्याचे मी पैसे घेतो आणि मुळात मी कॉमेडी करत नाही. एखाद शब्द निघाला ना पळत फिरतील सगळे. रस्त्यावर नाही पडलेले आर्टिस्ट लोक. गाणं म्हणून दाखव, खूप सुंदर गाणं म्हणतो, हा नोकर आहे तुझा, त्याला इज्जत द्या ना. अरे तो चांगलं गाणं म्हणतो पण ही त्याची लायकी नाहीये, जागा ती नाहीये त्याची. हा ही जागा नाहीये त्याची. त्याला संधी दे ना. तुला एवढं वाटतं तो चांगला गायक येतो. आणि आपली पोरं काय करतात की आपल्या पोरांना असं वाटतं की समप सोशल मीडियावरती काम केल्यानंतर मला संधी मिळेल. अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी पूर्ण ज्ञान घेणं गरजेचंच आहे. ते अनुभवातून घ्या, बाकायदा शिक्षण घेऊन घ्या, तर ते होईल. म्हणजे नुसतंच प्रॅक्टिकल करा, तुम्हाला खूप वेळ जाईल. म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून लागणं आणि बीपी चेक करणं, शुगर करणं, इंजेक्शन देणं, एवढंच तुम्ही डॉक्टरच्या जवळ जाऊ शकता. जास्तीत जास्त ब्लड युरिन चेक करू शकतात डिप्लोमा करून. पण डॉक्टर तुम्ही केव्हा होतात? आधी MBBS, मग MS, मग एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली, आणि मग तुम्ही स्वतःचं क्लिनिक उघडता ना. तसं ह्या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला आधी शिकावंच लागणार. आणि तुम्ही म्हणाल मी अनुभव घेतो आणि मग शिकतो, तर अनुभव घेता घेता तुमचं म्हातारपण यायला लागतं. त्यापेक्षा तुम्ही प्रॉपर शिक्षण घ्या, बेसिक शिका, थेअरी प्रॅक्टिकल दोन्ही करा, त्याचं ज्ञान घ्या, आणि मग तुमची वैचारिक पातळी वाढते, तुमचा ओरा वाढतो, तुमचं सगळंच वाढतं, विचार करू शकतो असं. तर आता याच्याशी आपण एवढं तुमचा अनुभव वगैरे जाणून तर घेतोयच, तर थोडं जळगाववर येऊ आपण, कारण शेवटी आपलं जळगाव आहे. हा. तर जळगावची जी संस्कृती आहे तुम्हाला ती कशी जाणवते? म्हणजे जळगावात नाटक संस्कृती कुठेतरी रुजतीये का? ठीक आहे, थिएटर्स वगैरे किंवा मल्टिप्लेक्स तर जळगावात आहेत, मूवीज वगैरे चालतात, पण जळगावचा जो ओव्हरऑल प्रेक्षक आहे तो कुठेतरी नाटक संस्कृतीला म्हणजे त्याला आवडायला लागले का? कारण आपण बघतो पुणे मुंबईमध्ये नाटक संस्कृतीला खूप जास्त महत्व आहे. मोठमोठे जे कलाकार असतात जे मूवीज मध्ये ते सुद्धा थिएटर करतात. तर जळगाव बद्दल तुम्ही काय सांगाल? आणि तिकडे प्रेक्षक पण तसा मिळतो त्यांना की तो आवर्जून जातो नाटकाला. ते तिकडे आवर्जून जाणारा प्रेक्षक यासाठी आहे कारण की तिकडे त्याची उत्पत्ती झाली, तिकडे तो फ्लो झाला, त्यानंतर तिकडे प्रेक्षक वर्ग निर्माण आपसुक झाला. कारण प्रयोग तिकडे व्हायचे. मेट्रो सिटी, आपण आज मेट्रो सिटी म्हणतोय, ती पूर्वीपासून सिटी आहे ना. आपलं आधी गाव होतं, मग तालुका झाला, मग जिल्हा झालाय ना. ते आपसुकच जिल्ह्याचं ठिकाण होतं. तिथे काही सांस्कृतिक वारसा आहे, तिथे काही ऐतिहासिक वारसा आहे त्या शहरांमध्ये, है ना. काही महत्वाच्या जागतिक घडामोडी तिथं घडल्या असतील, आंतरदेशीय देशीय काहीतरी घडामोडी तिथे घडलेल्या आहेत, म्हणून त्या ठिकाणांना एक महत्व प्राप्त झालं. सो तिथं प्रयोग करणं हे त्या काळी एक अभिमानाची गोष्ट होती. त्यामुळे तिथे रसिक प्रेक्षक आपसुक निर्माण झाला. आता आपण जळगावकडे आल्यानंतर जळगावकडे ते यायला थोडा वेळ लागला असेल, म्हणून मग आमचे सर ज्यावेळी नाटक करायचे त्यावेळी एक प्रेक्षक वर्ग होता, तो ठराविक प्रेक्षक वर्गच नाटकाला यायचा. पण आता काय झालंय ह्या मागच्या 10-12 वर्षामध्ये की राज्य नाट्य स्पर्धा असतील,
एकांकिका स्पर्धा असेल. यामुळे काय झालंय जनरली राज्यनाट्य स्पर्धेमुळे की वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या, वेगवेगळी रंगकर्मी, तरुण रंगकर्मी निर्माण झाले. तर यांनी काय केलं, नाट्य निर्मिती सुरू केली स्पर्धेसाठी का असे ना. त्यामुळे काय की त्यांनाही राजाश्रय आहे. कसा की सरकार तुम्हाला पैसे देतं, तुमच्या प्रयोग खर्च, तुमचं येणं जाणं, TADA ज्याला म्हणतो आपण, प्रयोगाचा खर्च, तुम्ही जे पैसे भरले त्याचे पैसे वगैरे, असं काहीतरी सम अमाऊंट तुम्हाला मिळते. त्याच्यामुळे ही मित्रमंडळी पण ही करतातच. याच्यामुळे काय झालंय की प्रेक्षक त्या नाटकात काम करणाऱ्या लोकांमुळे, त्यांचे नातेवाईक म्हणा ते म्हणा, येतात नाटकाला. पण ही मंडळी फक्त राज्यनाट्यापुरती येतात. मग व्यावसायिक नाटकांचं काय? आता व्यावसायिक नाटक ज्यावेळी तुम्ही मुंबईवरून जळगावला मागवतात, पुण्यावरून जळगावला मागवतात, त्यावेळी त्यांचा येण्या जाण्याचा खर्च असतो, प्रवास खर्च. तुमच्या साऊंडचं भाडं तेच असतं, सगळं तेच असतं, कलाकाराचं मानधन नाही तेच असतं. फक्त ट्रॅव्हलिंगचा खर्च वाढतो, म्हणून तुमची प्रोडक्शनची कॉस्ट वाढते. प्रोडक्शनची कॉस्ट वाढली की तिकिटाचे दर वाढतात. मग तिकिटाचे दर पाहून मग आम्ही जातो. एक हा एक प्रेक्षक वर्ग आहे. दुसरा प्रेक्षक वर्ग आहे की त्यात काम कोण करतंय हे बघून जाणार आहे. तिसरा एक आहे की ते नाटक कोणतं आहे नावावरून ठरवून जाणार आहे. म्हणजे ऑल द बेस्ट पाहणारी आताची पिढी, ऑल द बेस्ट पाहणारी जुनी पिढी. आता सखाराम बाइंडर आलो, सखाराम बाइंडर निळू फुलेंचं पाहणारे वेगळे, मोहन जोशी सरांचं बघणारे वेगळे ना, किंवा आपलं आता परत सयाजी शिंदे सरांनी केलं त्यांचं पाहणारे वेगळे, हो ना. त्यात आताची जर का ज्यांची घुसवली तर ती वेगळी, ती वेगळ्या एक्सपेक्टेशन्सने जाते. कारण त्यांनी सयाजी शिंदेना फक्त चित्रपटात पाहिलंय, शूल मध्ये असं करताना त्यांना असं वाटतं हा ऍक्टर असा नाही, मोठा माणूस आहे, असा विषय. तर ही प्रेक्षकांची एक वेगवेगळी फळी आहे. त्यामुळे तुम्ही हे नाही म्हणू शकत की आपल्याकडे जळगावला नाटकं चालतात की नाही चालतात. आता ते आख्यान आहे, फोक आख्यान यायच्या आधी ते हाऊसफुल आहे. बरं, मार्केटिंग पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट त्यातले परफॉर्मन्स त्या ताकदीचे. मराठी बाणा एक तुम्हाला आठवत असेल, मराठी बाणा हांडेंचं, ते पूर्वी मराठी बाणा जे आहे आता पण तेच आहे, आणि आता पण तीच गर्दी होती त्याला, क्वालिटी मेंटेन. बरोबर. दुसरी गोष्ट, आपल्या जळगावच्या रसिक प्रेक्षकांना दर रविवारी आणि दर शनिवारी नाटक बघायला जाणं परवडणार नाही. 700 रुपये पहिलं तिकीट आहे. आणि चित्रपट आणि नाटकामध्ये हाच फरक आहे की चित्रपट लांबून पाहावा लागतो, नाटक जवळून पाहावं लागतं. बरोबर. त्यामुळे पुढचं तिकीट महाग आहे आणि मागचं तिकीट कमी आहे. काही प्रेक्षक बिचारे हा, म्हणजे ते एक म्हणतात त्याच्यामध्ये की नाटक जे असतं ते अनुभवलं जातं, पिक्चर जो आहे तो बघितला जातो. अंतर कमी नको लाईव्ह मध्ये आणि रेकॉर्डेड मध्ये. बरोबर. तर आपला प्रेक्षक दर शनिवार रविवार 700-700चं तिकीट काढून कसा जाईल? कारण जे 700चं तिकीट तुम्हाला इथे मिळतंय ते मुंबईत 400चं आहे, 400ला आहे, 500ला आहे. बरोबर. मास ऑडियन्स आहे. बरोबर. तिथे निर्माता हा स्वतःच्या अंगावर प्रयोग लावू शकतो, इथे त्याला कॉन्ट्रॅक्टच द्यावा लागतो. कारण तो 1 लाख रुपये खर्च करून इकडे आला आणि त्याचे 25,000चे तिकीट विकले गेले, तर 75,000 त्याने आणायचे कुठून? म्हणून तो रिस्क घेत नाही. त्यामुळे आपले प्रेक्षक जातात, गर्दी करतात, हमखास जातात. जळगावचे प्रेक्षक मंडळी हुशार आहे आणि चुजी. आता मी प्रयोग केला मागच्या 19 तारखेला, 26 तारखेला गेला. 26 प्रेक्षक संख्या कमी होती, पण ती योग्य ठिकाणीच हसत होती, योग्य ठिकाणीच टाळ्या होती. सुजाण प्रेक्षक आहे जळगावाचे. त्यामुळे ते ठराविक नाटकांना जातात. आणि बघा, ठराविक नाटकांना जाणारी वेगवेगळी रसिक मंडळी आहे. त्यामुळे प्रत्येक नाटक आपल्याकडे चालतं. आपल्याकडे जर जास्त फ्लो आला
तर कदाचित त्यामध्ये विभाजन होऊ शकतं. त्यामुळे जळगावची रंगभूमी समृद्ध आहे, होती आणि ती राहील. फक्त ती प्रगल्भ कशी होईल, ती अजून मोठी कशी होईल म्हणजे यावर होतंय विचार बुवा, केला. जळगावाची चालतंय. संस्कृती रुचते. कारण मला वाटतं मागेच मी आता एक नाटक बघितलं, उरुभंगम म्हणून नाटक होतं. हा, तर होतं बऱ्यापैकी हॉल, म्हणजे 90% फुल होता. तेच म्हणतोय की त्याने जसं करण्याचा प्रयत्न केलाय तसं प्रत्येकाने करून बघावं ना. त्या नाटकाला जाण्याआधी जाऊ दे रे, हे जळगावचं आहे काय, जाऊ दे रे. नाही जळगावचं आहे काय, जाऊ दे रे. अरे घरातलंच घरातल्याला किंमत देण्यात म्हणजे काय हाच सवय? प्रॉब्लेम होतोय की जेव्हा आपली नाटकं असतात त्यावेळेला कदाचित गर्दी कमी असते असते. त्यांना, आणि जे नाटकांची हाईप ऑलरेडी क्रिएट असते नवीन एक प्रेक्षक वर्ग तयार झालाय, फोटो काढणारा. फोटो काढणारे असतात ते फक्त नाटकाला येऊन बसतात, नाटक बघतात. ते नाटक काय चाललंय माहिती नसतं, कळत नसतं, डोक्यावरून जात असतं. फक्त त्यांचं एकच टार्गेट असतं, नाटक झाल्यावर याच्यावर फोटो काढायचा, एक स्टोरी बनवला. आज मोठे लेखक दिग्दर्शक यांच्यासोबत काही क्षण, अरे तू फोटो काढायला गेला होता, बळजबरी काढला, 3 तास ते बसून काय काही क्षण. तू 3 तास बसून राहिला, तू 500 रुपये मोजले. 3 तासाचे आणि 500 रुपयाचं नुकसान आहे तुझं त्या एका फोटोसाठी. असा एक प्रेक्षक वर्ग आहे बरं का. मी बघतो काय नाही तर मोबाईल मध्ये असतो तो 3 तास, तिला काही घेणं नसतं. मग तो ब्रेक मध्ये एक ट्राय करतो फोटोचा, मग तो शेवट करू. यात त्यांचा चुकतंय असं नाहीये, पण ती क्रेज फक्त मोबाईलमुळे आली. इथेही मोबाईल नाही, पण कुठेतरी या माध्यमातून मी अजून जळगावातील प्रेक्षकांना पण आवाहन करू इच्छितो की जे लोकल टॅलेंट आहे किंवा नाटक आहे तर तुम्ही बघायला जा. कारण मी पण, म्हणजे मी तसं मला पण म्हणजे एवढं माहितगिरी नव्हती, पण मी 6-7 तिकीट घेऊन बघायला फॅमिलीला घेऊन गेलो की लोकल टॅलेंटला आपण कुठेतरी प्रोत्साहन द्यायला. द्यायला पाहिजे. म्हणजे जिथे फुकट आहे तिथे तर जा, तिथे तर जा. ते प्रोडक्शन कोणाचं आहे, कोण काम करतंय हा मुद्दा गौण आहे. तो चांगलं करतोय वाईट करतोय हे नंतरच तुम्हाला कळणार आहे. तुम्ही आधीपासून अरे रे काय जातो अर्धा तासच करे, तुम्ही ठरवू नका. म्हणजे त्याच्यामध्ये इतकंच म्हणणं असतं. आता रिसेंटली आपल्याकडे जे हे होतं महिनाभर राज्य नाटकाच्या स्पर्धा वगैरे होतात, संभाजी नाट्यगृहाला चालतात ते. आता तिथं 2 वेळेस मी पण गेलेलो. इनफॅक्ट माझा मित्र आहे प्रितेश पाटील म्हणून, त्याचं कोहम होतं. तर ते नाटकांमध्ये त्यांची ऍक्टिंग खरंच आहे. म्हणजे मी बाकी नाटकं पण बघितल्यात आणि हे पण बघितलेत, तर ते तोडीस तोड ऍक्टिंग पण करतात. पण प्रॉब्लेम हाच आहे की आपल्या याला लोक कमी भाव देतात की फक्त ते जळगावचं आहे किंवा इथलं आहे किंवा याचं नाटक आहे म्हणून, आणि ज्यांची हाईप क्रिएट झालेली असते त्यांना लोक जास्त भाव देतात. मला जे रोज दिसतात स्क्रीनवर त्यांच्याविषयी ओढ माझी जास्त असते, आणि जे रोज मला इथे दिसतात त्यांची किंमत नसते. कारण नजर मेलेली असते, नजर मेलेली असते. आज तुम्ही माझी मुलाखत घेता, 1 वर्षानंतर माझी मुलाखत घ्यायला येणार नाही तुम्ही. घेतली गेली. सिंपल आहे भाई. नवीन शर्ट तुम्ही वर्षातून 3दा घालतात, दुसऱ्या वर्षी तो रोज घालायला सुरुवात करतात. मग किंमत कोणाला असते, त्याच्यानंतरच्या शर्टाला की त्या शर्टाला? हा मुद्दा आहे. राज्यनाट्याचा विषय निघाला, तुम्ही एका नाटकाचं नाव घेतलं म्हणून सांगतोय. माझं एक नाटक होतं, माझ्या कॉलेजची एंट्री होती, वाघमारे जानकीराम नावाचं. आपल्या भाषेत होतं ते, आपल्या भाषेत जळगावच्या प्रॉपर लेवा गणबोलीतलं नाटक होतं ते पहिलं आलं. फायनलला बँड्राला त्याचा शो होता, फायनल राऊंडला बऱ्यापैकी गर्दी, मस्त गर्दी होती, आणि सगळ्यांना ती भाषा समजत होती. सगळ्यांना काय नाही. एका शेतकऱ्याने कंपाऊंड मध्ये तार कंपाऊंड लावलेलं आहे, डुकरं नुकसान करता, रानडुकर म्हणून, आणि त्याच्यात करंट सोडलाय, त्याच्यात वाघ घुसतो, करंट लागून मरतो. पुढे काय, एवढीच सिच्युएशन आहे. विनोदी नव्हतं ते, त्यातून विनोद घडत होता.
ते विनोदी नव्हते. तुम्ही आम्ही आपल्या भाषेत जसं बोलतो बाहेर किंवा आता जरी बोलतोय आपण तसे ते बोलताय. अरे बापरे, खरं भाऊ आता रे, अरे वाचो. माझं एक तर रील फिरतंय नाटकातलं, अरे वाचव मामावालं. तो आमदार असतो. सर म्हणले अरे ते आपण दुसऱ्या भाषेत, म्हटलं नको आपल्या भाषेत करा ना, आपल्या भाषेत करू. मी त्याची प्रॅक्टिसच नाही केलेली, ते डायलॉगच पाठ नाही केलेले मी. मला त्यावेळी जे सुचेल ते मी करेन, लोकांना जे आवडेल. ते भयंकर रिलेट होत आहे भाई. ते भयंकर रिलेट होत आहे आता. वर त्याच्यात काही करंट हे मी टाकलंय. सो तुम्ही नाटक बघायला तर जा आधी, तुम्ही घरातून बाहेर तर निघा. हा मुद्दा आहे. बाकी रसिक प्रेक्षक आणि जळगाव रंगभूमी सुंदर आहे. मी त्यातून मोठा झालोय, मला माहिती. मोठा म्हणजे त्यातून शिकलोय, अनुभवाने झालोय, अगदी मोठा नाही. कुठेतरी त्यामुळे मला टॅलेंटची ते कमी आवडतं. वाटते का जळगाव शहरात? टॅलेंट भरपूर आहे, टॅलेंट भरपूर आहे. कुठे वापरावं याची टॅलेंट अक्कल नाही. भरपूर आहे. टॅलेंट खूप आहे. हुशार हुशार पोरं आहेत, चांगली चांगली पोरं आहेत. आम्हाला असं वाटतं की याने काम करावं, पण त्याला अक्कल नाही कुठे वापरावं. तुमचं नाही नाही, माझ्या घरचे नाही म्हणतात, घरीच राहा. आम्हाला दिसतं की हे पर्सनॅलिटी भारी आहे. काही काही मुली आम्हाला जाणवतात की हे थिएटर फेस आहे, हा थिएटर फेस आहे, हा स्क्रीन फेस आहे. डोळे छान आहेत, वापर नाही. टॅलेंट भरपूर आहे, टॅलेंट कुठे ही अक्कल नाही. बिंडोक लोकांच्या, मूर्ख लोकांच्या नादाला लागतात आणि त्यांनी काहीतरी खोटी स्वप्न दाखवलेली असतात. मग यांना असं वाटतं की वी आर अ स्टार, आय एम यु नो दॅट. ते खाली चालत नाही. हो बापरे, एक दोन एकांकिका त्यांनी केलेल्या असतात ना, ते असे चालतात. मी असं असतो, ओके मला तर काही येत नाही बाबा, तुला येत असेल चांगली गोष्ट. बघण्यासारखा असतो ऍटिट्यूड. मग मी म्हणतो की तुम्ही हुशार आहात. काही नाही, ते एकाच वर्ष दिसत, दुसऱ्या वर्षी ते दिसत पण नाही. टॅलेंट खूप आहे, ते टॅलेंट वाया घालू नका एवढं तर दादा, आता तुम्ही जसं सांगितलं की टॅलेंटची कमी नाहीये, पण प्रॉपर गायडन्स वगैरे नाहीये, किंवा आम्हाला पण असं कुठेतरी जाणवतं की प्लॅटफॉर्म्स थोडे भेटत नाही. तर एक हायपोथेटिकल एक प्रश्न तुम्हाला असं विचारावं वाटतं प्रेक्षकांच्या वतीने, की 10 वर्ष जर तुम्हाला काही अधिकार दिले की जळगावची रंगभूमी तुम्हाला मॅनेज करायची आहे, घडवायची आहे, तर कसं, म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टींवर फोकस कराल? तुम्ही सगळं कसं, कारण तुमचा एवढा अनुभव आहे, तर काय काय तुम्ही करू इच्छिता? मी म्हणजे रंगभूमी हा जो शब्द आहे, हा एक व्यक्ती, एक संस्था, एक गाव, एक तालुका, जिल्हा, राज्य, देश, इट्स अ युनिव्हर्सल वर्ड. हा जो जागतिक शब्द आहे ना, हा आपण शहरांपुरताच मर्यादित ठेवलाय. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये जर मला पुढची 10 वर्ष दिली, असं जसं तुम्ही म्हणलात, तर मी आधी ज्यांना ज्यांना यात काम करायचं आहे, रंगभूमी या शब्दाखाली ज्यांना काम करायचं, त्यांच्या आधी फोन बंद करेन. फोन्स बंद. तुम्हाला बघायचंय ना, तुम्हाला असं वाटतं ना की मोबाईल शिवाय हे जग नाहीये, तर आधी फोन बंद करा. त्यांना आधी लिहायला शिकवेल. शिव्या लिही चालेल, पण लिही. रात्री 10 वाजता झोपायला लावेल आणि सकाळी 6 वाजता रेडी टू गो असा राहील. आणि त्यानंतर वेगवेगळे क्षेत्र आहेत रंगभूमी. रंगभूमीचे प्रकार आहेत, म्हणजे व्यावसायिक रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, हौशी रंगभूमी, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी, हिंदी रंगभूमी, मराठी रंगभूमी, गुजराती रंगभूमी, बंगाली रंगभूमी, नंतर पश्चिमात्य रंगभूमी, चीनी रंगभूमी, जपानी रंगभूमी, युरोपियन रंगभूमी, ह्यांचा अभ्यास
आधी करणं गरजेचं. माझे 5 वर्ष अभ्यासातच जातील आणि मग पुढच्या 5 वर्षामध्ये हळूहळू हळूहळू त्यातले जसं आपण म्हणतो की अनुयायी निर्माण करू, त्यांनी तो प्रसार करणं गरजेचं आहे. सो अनुयायी निर्माण केले गेले पाहिजे. मला येतंय म्हणून मग मी काय करेन, 10 लोक जमा करेन, राज्यनाट्यच करेन किंवा एकांकिका करेन किंवा एखादा महोत्सव घेईल आणि संपलं माझं रंगभूमीवरचं कार्य. आणि मग मी स्वतःला रंगकर्मी म्हणून मिरवून घेईल. मग लोक काय करतात, तुम्हाला सत्काराला बोलवतात, रंगकर्मी म्हणून बसवतात, शाल श्रीफळ देऊन तिथंच संपवतात. तुम्हाला असं वाटतं की ऐ साला मेरे से बडा कोई नाही. माझं म्हणणं आहे, तुम्ही हे ज्ञान किती लोकांना दिलं, तुमचे वंशज किती निर्माण केले, तुमचे अनुयायी चांगल्या अर्थाने घ्यायचा शब्द आहे की जे प्रचार करतील तुमच्या ह्या कलेचा, ते निर्माण झाले पाहिजे. 10 वर्षात तेच करायचंय. पुढचा 1 शून्य लावून घ्या, सगळे 100 वर्ष तुमची रंगभूमी मोठी होती. एनसीच एक ब्रीद वाक्य, युनिटी अँड डिसिप्लिन, ही गरजेची आहे पहिले. कारण ही सांघिक कृती आहे दादा. सांघिक कृतीमध्ये संघच लागतो. 2 पात्रांचं जरी नाटक करायचं म्हटलं तरी सेट, लाईट, म्युझिक, कॉस्ट्युम, मेकअप, 5 दुने 10 लोक आणि करणारे 2, असे 12 लोकांची टीम लागणार आहे ना. एका व्यक्तीचा संघ नसतो, 2 व्यक्तींचा संघ असतो. एकाला एक वचन, 2ला अनेक वचन असं संबोधतो ना. त्यामुळे पुढचे 10 वर्ष जर मिळाले ना, फक्त याच्यावरच काम करण्यात वेळ जाणार आहे. मग पुढची वर्ष सुरू होतील ऍक्च्युली वर्किंगला, असा मुद्दा आहे. कारण की पहिले 5 वर्ष तर मागचं सगळं चुकीचं काढण्यात जाईल ना. जसं तुम्ही विचारलं की बा तुम्हाला पंतप्रधान केलं तर तसं झालंय. मला पहिले 5 वर्ष मागचं सगळं जे काही आहे, अरे देवा इथं हे चुकलं होतं का, मला 4 लोक माझ्या हाताशी घ्यावे लागेल. आय एम नॉट नो, 4 लोक माझ्या हाताशी घ्यावे लागतील आणि मग ते करावं लागेल. त्यामुळे ते इतकं सोपं नाही आहे. पण छान बरं वाटलं हा प्रश्न ऐकून किंवा असं काहीतरी करता येईल असं. तर दादा, आमच्या एवढे विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलेत, आमच्याशी गप्पा मारल्यात, एकदम वटवट केली. वटवट केली. इनफॅक्ट माझी वटवट परवडली असेल तर ओके. नाही बिलकुल बिलकुल. ते नावच वटवट याच्यासाठी ठेवलंय सर की ते डिरेक्टली हार्ट मधून येतं, तुमच्या हृदयातून येतं. ती जी बडबड असते, वटवट असते, ती डिरेक्टली हार्ट टू हार्ट असते. सो तुम्ही जी वटवट केली त्या आणि वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला, त्यासाठी आमच्या संपूर्ण टीम कडनं तुमच्या खूप खूप आभार आहे. आणि तुम्ही असंच अजून चांगले नाटकांमध्ये तुम्ही वेगवेगळे प्रयोग करावे, अजून तुमचं नाव मोठं व्हावं, जळगावचं नाव अजून कुठेतरी बॉलिवूड वगैरे मध्ये देश पातळीवर तुम्ही मोठं करावं आणि तुमच्या माध्यमातून जळगावातील जी नाटक संस्कृती आहे ती अजून सदृढ व्हावी. इथले जे लोकल कलाकार वगैरे असतील त्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं, या आमच्याकडनं माफक अपेक्षा. आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला बोलवलं त्यासाठी खूप खूप आभार. आणि बाकी माझी वटवट सगळ्यांना आवडली तर धन्यवाद, बाकी काही नाही. वटवट ऐकायचीच असते आणि ती भारी वाटते. इनफॅक्ट एक छोटस सर, एक टीम सोबत फोटो काढूयात आपण. एक छोटस गिफ्ट आहे तुमच्यासाठी, तर आपण समारोप करूयात. चलो गाईज. काय उघडायचंय? हो हो प्लीज. कुठून नाही अरे बापरे. थँक्यू. वा वा, क्या बात आहे. मला माहिती नव्हतं मी असं म्हणतो. थँक्यू. अगदी वेळेवर बनवलं सर. थँक्यू वटवट. फ्युचर ब्राईट आहे वटवट. थँक्यू सो मच सर. आपल्याला
बाईक एक्सचेंज करून घ्यावं लागेल. नाही तिला होऊन जातील का नाही का मी टेस्ट केलेलं आहे 2 कॅमेरे ठेवलेले आहे कृष्णा कारण हे कसे बंद होतील दोन्ही फॅन. हा त्याला फुल झाला त्याचा स्पीड वाढेल का त्याचा आणि त्याचा दोघांचा स्पीड वाढायला पाहिजे. म्हटलं ते कमी वाटतं आणि तुम्ही गाडीला टायगर किती वरती वरती सोडतात बस चल.